तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओच्या मास्टर क्लासमध्ये. आणि आज आपल्या व्हिडिओच्या मास्टर क्लासचा डे 10 आहे, म्हणजे दिवस 10 आहे. आणि आपण व्हिडिओ बघणार आहोत लग्नाचा कसा बनवायचा, जे इन्व्हिटेशन व्हिडिओ असतो वेडिंग कार्डचा तो बघणार आहे. आणि पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करायचं नाही, पूर्ण बघायचं. कारण की आपण कलर कॉम्बिनेशन प्लस बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं, फोटोला इफेक्ट कसा ॲड करायचा, सोबत व्हिडिओ कसा बनवायचा, म्हणजे इव्हन PNG कसं क्रिएट करण्यापासून तो व्हिडिओ कसा बनवायचा इथपर्यंत आपण गोष्ट बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नाही करायचा. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तिथे तुम्हाला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवले तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, जेणेकरून आपला आठवड्यातून 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो ते तुम्हाला जॉईन करता येईल. आणि सोबतच तुमचे जे काही अडचण असेल ते सॉल्व्ह केलं जाईल. चला तर मग कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी जे काही लाईटरूम ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घेते. बघा, लाईटरूम ॲप्लिकेशनमध्ये मी फोटो ॲड केला आहे. तुम्हाला सिम्पली गॅलरीमध्ये फोटोवर क्लिक करायचं आणि शेअर करून तुम्ही ॲड करू शकता. ओके, लाईटरूममध्ये फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्व प्रोसेस सांगते, पण त्याआधी गोष्ट सांगते, जर तुमचा फोटो खूप ब्लर असेल तर तुम्ही रेमिनी ॲपचा यूज करू शकता. आणि रेमिनी ॲपमध्ये मी स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही, त्यामुळे मी रेमिनी ॲपची स्क्रीन रेकॉर्डिंग केली नाही. पण तुम्ही जर रेमिनी ॲप यूज करत असाल तर नक्कीच तुम्ही फोटो HD करून घ्या. आणि त्यामध्ये एक डिसेबलचा ऑप्शन येतो खाली, HD झाल्यानंतर डिसेबल आणि 1 2 असं काहीतरी ऑप्शन येतं खाली. तर तुम्हाला काय करायचं, जे काही तुम्हाला जर फेसचा कलर चेंज झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही डिसेबलच्या ऑप्शनवर क्लिक करून ते फोटो तसा नॉर्मलमध्ये सेव्ह करू शकता. तर आपण आता इथून लाईटरूम पासून आपल्या क्लासचा सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, इथे एडिटमध्ये यायचं. ओके, एडिटमध्ये येऊन जर तुम्हाला असं वाटत असेल खूपच जास्त, म्हणजे ॲटोमॅटिक तुम्हाला जर थोडंसं ब्राईटनेस वगैरे ॲड करायचं असेल, तुम्ही ऑटोचा ऑप्शन जो आहे तो ऑन करू शकता. त्यामुळे जे काही ब्राईटनेस वगैरे ते थोड्याफार गोष्टी त्या मॅनेज होतील ॲटोमॅटिक. ओके, आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे राहू दे आपण तसंच. आणि त्यानंतर आपल्याला इथे एडिटवर क्लिक करायचं. एडिटवर क्लिक केल्यानंतर इथे कलरचं ऑप्शन आहे. जर तुम्हाला वाटत असेल फेसवर जास्तच पांढरा इफेक्ट आहे तर सिम्पली मिक्सवर क्लिक करायचं. ऑरेंज आणि हा रेड कलर हाच फेससाठी आहे. तर तुम्हाला जर जास्त लाल कलर पाहिजे असेल किंवा व्हाईट कलर खूप जास्त असेल तर कसं कमी करायचं ते सांगणारच आहे. आता इथे आल्यानंतर इथे जे सॅच्युरेशन आहे ते वाढवायचे आपल्याला. ओके, सॅच्युरेशन वाढवल्यानंतर जे काही ल्युमिनस आहे ते कमी करायचं आहे. ओके, अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे थोडंफार मॅनेज करायचं. आता बघू शकता, जो आधीचा फोटो आहे तो पूर्ण असा व्हाईट होता आणि नंतर असा थोडा इफेक्ट आला. ओके, अशा प्रकारे केल्यानंतर इथून सेट करू शकतो आपण. डन करायचं. डन केल्यानंतर आता ते डिटेल्सवर यायचं. डिटेल्सवर आल्यानंतर जे शार्पने थोडंसं काहीतरी वाढवू शकता. आणि ते नॉईस आहे ते वाढवायचं, नॉईस रिडक्शन म्हणून. आणि थोडं ते फार वाढवून घ्यायचं, म्हणजे चेहऱ्यामध्ये एक स्मूथनेस येईल. बघा, असा फोटो आधी होता आपला, नंतर अशा प्रकारे डन झाला. इथून थोडंसं वाढवून घेऊया, आणखी आपण स्मूथ फोटो ठेवून घेऊया. जर आपण बर्थडे पोस्टर, सिनेमॅटिक पोस्टर करत आपण शार्पनिंगचा जो ऑप्शन आहे तो वाढवतो, नॉईस रिडक्शन किंवा कलर नॉईस जे आहे का ते वाढवत नाही आपण, कारण की चेहरा स्मूथ होतो. आपल्याला टेक्स्चर हवं असतं सिनेमॅटिक पोस्टरमध्ये, पण यामध्ये आपण मॅनेज करू शकतो आणि नॉईस रिडक्शन वगैरे वाढवू शकतो. अशा प्रकारे आपण वाढवलं. इथून त्यानंतर कलरच्या ऑप्शनवर यायचं. इथून व्हायब्रन्स थोडीफार वाढवू शकता तुम्ही तुमच्या याने, जसा फोटो असेल तसा. लाईटमध्ये येऊन जर तुम्हाला जर ब्लॅक फोटो असेल तुम्ही एक्सपोजर वगैरे क्लिक करून इथे पण ब्राईटनेस वगैरे थोडं मॅनेज करू शकता. आणि हायलाईट्स पण तुम्ही मॅनेज वगैरे करू शकता. अशा प्रकारे बघा, थोडंफार असं करूया आपण इथून आणि याला डन करू. बघा, अशा प्रकारे आधी फोटो होता, नंतर आपण त्याला थोडा इफेक्ट वगैरे ॲड करून अशा प्रकारे डन केला. आता इथे काय करायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं. आता मी सांगते ही जे सेम प्रेसेट आहे ते कशी आपल्याला यूज करायचे. ओके, पहिले आपण सेव्ह करून घ्या. 3 डॉटवर क्लिक करू आणि सेव्ह कॉपी टू डिव्हाइस असं केल्यानंतर इथून याला एक्सपोर्ट करायला टाकून देऊ. आता एक्सपोर्ट होऊन जाईल थोड्या वेळात फोटो. ओके, याला ओके करायचं. आता हे 3 डॉटवर क्लिक करायचं. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर कॉपी सेटिंगवर क्लिक करायचं आणि ते मास्किंग रिमूव्ह आणि क्रॉप नाही ठेवणार आपण, लेन्स ब्लर करून घेऊ आपण. इथून ओके करूया. एवढं झाल्यानंतर जे काही सेटिंग आहे तो कॉपी झाला. आता आपला जो सेकंड फोटो आहे तो पण इथे मी ॲड करून घेतला. आता सिम्पली काय करणार, याला पण ती सेटिंग जर आपल्याला पेस्ट करायची असेल तर इथे फक्त 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट सेटिंग करायची. जी काही ती आधी आपण फोटोला जी सेटिंग केली आहे तीच याला पण पेस्ट होऊन जाईल. पण यामध्ये थोडं फेस आपल्याला ब्राईटनेस वगैरे वाढावं लागेल यामध्ये, त्यामुळे आपण परत मिक्सवर येणार आहे. मिक्सवर आल्यानंतर जे सॅच्युरेशन आहे ते कमी करणार आहे आणि ल्युमिनेशन आहे ते वाढवणार आहे. प्रत्येक फोटो हा वेगवेगळा असतो, त्यानुसार आपल्याला मॅनेज कराव्या लागतात गोष्टी. बघा, अशा प्रकारे थोड्याफार गोष्टी केल्या. आणि इथे थोडा फेसवर येल्लो पण इफेक्ट आला, त्यामुळे आपण थोडंसं इथून येल्लो कमी करूया अशा प्रकारे. बघा, आणि इथून डन. आता बघू शकता अशा प्रकारे आधी फोटो होता, नंतर आपण याला इफेक्ट असा ॲड केला आहे. अशा प्रकारे डन झाल्यानंतर इथून काय करायचं, थोडंसं आपल्याला इथून हायलाईट पण कमी करावं लागेल. इथं ऑटोमध्ये यायचं आणि हायलाईट थोडंसं कमी करू आपण इथून. आणि ओके, अशा प्रकारे डन करायचं आहे. आणि इथून जर तुम्हाला आणखी वाटत असेल जास्तच चेहरा स्मूथ झाला आहे तर तुम्ही नक्की डिटेल्सवर येऊन इथे नॉईस रिडक्शनचा जो ऑप्शन आहे तो कमी करू शकता. ओके, अशा प्रकारे ठेवूया. आणि सिम्पल आहे, इथं शेअरवर क्लिक करायचं आणि इथून सेव्ह टू कॉपी डिव्हाइस असं करून घ्यायचं. ओके, आता दुसरा फोटो पण आपला डन झाला आहे.
पूर्ण गोष्ट सविस्तर बघा तुम्ही, काही प्रॉब्लेम येणार नाही. आता याची सेटिंग आपण कॉपी करूया. आता याची सेटिंग कॉपी करण्यासाठी परत काय करायचं, इथे यायचं आणि कॉपी सेटिंगवर क्लिक करायचं. कॉपी मास्किंग रिमूव्ह वगैरे असं याच्यावर क्लिक करायचं, लेन्स ब्लरवर क्लिक करायचं आणि कॉपी करायचं. तर आपला 3rd नंबरचा फोटो आहे, 3ऱ्या नंबरचा तो ओपन केलाय आणि याला पण 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट सेटिंग करायची. ऑटोमॅटिक जी काही आपली प्रीसेट आहे ती पेस्ट झाली. पण यामध्ये चेहरा जो आहे तो बघू शकता अशा प्रकारे. याला हे जो फोटो आहे तुम्ही रेमीनी यूज नाही केला, म्हणजे रेमीनी केलं नाही या फोटोला, त्यामुळे तो थोडा ब्लर आला. तर असो आपण राहू देऊ ते. आता पण तुम्ही रेमीनी नक्की यूज करा जर फोटो ब्लर असतील तर. अशा प्रकारे आपण केलंय. आता याच्यामध्ये आपण रेमीनी यूज केलं, त्यामुळे मी थोडंसं टेक्स्चर आणि क्लिअरिटी वाढवून घेते, त्यामुळे थोडंसं जे काय आहे ते टेक्स्चर येईल फेसला. ओके, इथून टेक्स्चर थोडं वाढवून घेऊ आपण, क्लिअरिटी पण थोडीफार वाढवून घेऊया. ओके, अशा प्रकारे थोडा मॅनेज होईल फेस. ओके, आणि त्यानंतर परत इथे येऊया आणि ते मिक्सच्या ऑप्शनवर जाऊन जे काही सिच्युएशन थोडं कमी करूया आपण याला. ओके, अशा प्रकारे आणि इथून डन करूया. आता ही झाल्यानंतर इथे काय करायचं, शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि सेव्ह टू डिव्हाइस करायचं. एवढ्या गोष्टी समजल्या. आता फोटोला मी कसं काय HD मध्ये केलं किंवा कसे इफेक्ट केले हे गोष्टी समजल्या असेल. आता आपण बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं ह्या गोष्टीकडे बघणार आहोत. पण त्याआधी जर आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर इन्स्टा पेजला फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, कारण की इन्स्टाला आपण डेली अपडेट्स देत राहतो आणि सोबत टेलिग्राम चॅनलला मटेरियल पोस्ट करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एडिटिंग क्षेत्रामध्ये नवीन असाल आणि तुम्हाला एडिटिंग शिकायची असेल तर नक्कीच आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास बघा, जिथे आपण फ्रीमध्ये तुम्हाला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च केला आहे. तिथे बेसिकपासून तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या आहे. आणि सोबत पिक्सल लॅब जर काहीही येत नसेल तर प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लासेस आपला व्हिडिओ आलेला आहे यूट्यूब चॅनलवरती, तो नक्कीच बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि सोबतच व्हिडिओ एडिटिंगचा पण आपला क्लास जो आहे तो लॉन्च झालेला आहे. तर बघा, इथून आपण सेव्ह केले तिन्ही पण फोटो. आता आपण जे काय आपल्या फोनमधलं फोटो रूम ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे फोटो रूम जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन केलं. आता आपण फोटोचे जे काही बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करणार आहे. आता सिम्पली ते स्टार्ट फ्रॉम फोटोवर क्लिक करायचे खाली. बघा, स्टार्ट फ्रॉम फोटोवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे काही फोटो आपले ते ओपन होऊन जातील. फर्स्ट फोटोवर क्लिक करायचं, यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक इथे बॅकग्राऊंड रिमूव्ह एकदम परफेक्टमध्ये येतं, क्वालिटी वगैरे काही लॉस होत नाही. ओके, अशा प्रकारे आल्यानंतर इथे ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं आहे. परत बॅक करते, एक वेळेस दाखवते. ट्रान्सपरंटवर खाली क्लिक करायचं आहे. ट्रान्सपरंटवर क्लिक करून इथे शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ऑटोमॅटिक हे गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर अशा प्रकारे हा पहिला फोटो आपला सेव्ह झाला. असेच आपण तिन्ही फोटो जे आहेत ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करून सेव्ह करून घेऊया. इथून बॅक करूया आपण. आता परत काय करायचं, तुम्हाला इथे परत स्टार्ट फ्रॉम फोटोवर क्लिक करायचं आणि जो काही सेकंड फोटो आपला त्यावर क्लिक करायचं आहे आणि याचं पण बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. परत याला काय करायचं, ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं आहे. ट्रान्सपरंटवर क्लिक केल्यानंतर शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे 2 नंबरचा पण फोटो झाला आहे आपला डन. आता तर 3ऱ्या नंबरचा जो फोटो आहे त्याला पण आता बॅक करून स्टार्ट फ्रॉम फोटोवर क्लिक करायचं. 3 नंबरचा फोटो घ्यायचा आहे आणि याला काय करायचं, परत सेम तशा प्रकारे. पण लक्ष ठेवायचं, फोटो तुम्हाला जेव्हा आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आहेत त्या बघून घ्यायच्या. जसं की कधी कधी कान थोडासा कट होतो किंवा काही काही गोष्टी थोड्याफार कट होतात याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक ही गोष्ट बघायची. आता इथून आपण बॅक करूया. ओके, अशा प्रकारे फोटो रूममधून तुम्हाला समजलं असेल ह्या प्रकारे आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो. आणि इथे बऱ्याच सारे तुम्हाला ऑप्शन भेटतात बघा. इथे जर तुम्ही AI बॅकग्राऊंड्सवर क्लिक केलं तर AIचे जे काही फीचर्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटेल. भरपूर सारे बॅकग्राऊंड ऑटोमॅटिक इथे क्रिएट व्हायला लागतात. ते फीचर्स पण तुम्ही यूज करू शकता. तर चला आपण हे राहू देऊया, आपल्याला इम्पॉर्टंट बघू शकता. जर थोडंफार दाखवलं मी तर तुम्हाला दिसेल इथे काही काही ॲडव्हान्स गोष्टी आहेत तर नाही का. हे राहू देऊ. आता आपल्याला इम्पॉर्टंट आहे, आता आपला व्हिडिओचा क्लास आहे तर आपल्याला व्हिडिओकडे वळायचं आहे. त्यामुळे आपण हा टॉपिक राहू देऊ. आधीच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलंच आहे. चला मग आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. आता आपल्याला जे काही Pinterest ॲप्लिकेशन ते ओपन करून घ्यायचं आहे. तर बघा, Pinterest ॲप्लिकेशन आपण ओपन केलं. आता आपण ते सर्च करूया, फ्लोरल बॅकग्राऊंड असं सर्च करूया आपण. फ्लोरल बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर भरपूर सारे आपल्याला ऑप्शन इथे ओपन व्हायला भेटेल. आता जर तुम्हाला ठरवायचं आधी व्हाईट थीममध्ये करायचं, कोणत्या थीममध्ये व्हिडिओ करायचा, आपण जर मुला-मुलीचे फोटो पाहिले तर थोडेफार लाईट फोटो आहेत. म्हणजे लाईट म्हणजे थोडक्यात की मुलाचं शर्ट व्हाईट टाईपमध्ये थोडं आणि मुलीची साडी पण थोडं डाऊन कलरमध्ये आहेत, एकदम डार्कमध्ये नाही. तर तुम्ही डार्क जरी कलर यूज केला याला तर नक्की चालेल. जसं मी तर सर्च केलं फ्लोरल बॅकग्राऊंड डार्क कलर, असं जर सर्च केलं तरी पण चालेल. डार्क पिंक, डार्क रेड, जे काही तुम्हाला वाटेल ते सर्च करू शकता अशा प्रकारे. आता मीच्यामध्ये जर मला कोणतं बॅकग्राऊंड घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो, किंवा याच्याऐवजी जर तुम्हाला इथे सर्च केलं तुम्ही तर बघू शकता, हा आपण एक घेऊ शकतो आणि याला सेव्ह करून घेऊ. मी सांगतो तुम्हाला कसं बॅकग्राऊंड तयार करायचं, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे हे सेव्ह केले आणि हे पण एक बॅकग्राऊंड घेऊ. बघा, असे 2 आपण बॅकग्राऊंड घेऊया. थोडं प्लेनमध्ये घेऊ. ओके, हे बघा एकदम परफेक्ट आहे आणि ह्याला डन करू. असे इथून दोन्ही बॅकग्राऊंड जे आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे. सोबत आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत ते डाउनलोड करायचे आपल्याला. ओके, आता आपल्याला काही गोष्टी लागणार, जसं मी सांगितलं की आपण काही काही गोष्टी आपल्याकडून आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये. ओके, जसं आपण इथे सर्च करू वेडिंग
वेडिंग रिलेटेड PNGs किंवा इमेजेस असं टाकू शकतो, पण PNGs टाकू आपण, बघू काय येतं रिझल्ट. अशा प्रकारे PNGs सर्च केल्यानंतर बघू शकता इथे रिंग सेरेमनी आहे, भरपूर सारे जे काही रिझल्ट आपल्याला ते बघायला भेटेल. तर हे जे काही आपल्याला डमरू वगैरे लागणार आहे हे आपण डाउनलोड करून घेऊया. सोबत हा कळस पण आपण यूज करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर गणपती बाप्पाचा फोटो वगैरे पण लागणार आहे आपल्याला स्टार्टिंगला. तर बघा याच्यामध्ये जे कोणतं चांगलं वाटतं ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, हां, बघू शकते ते भरपूर सारे ऑप्शन आहे. मी एक ते डमरू डाउनलोड करून घेतले आणि सोबत आता हळदीची मला एक हे लागणार आहे. हळदीच्या ठिकाणी हळदीची PNG, विवाह स्थळाच्या ठिकाणी आपण लोकेशनचं साईन टाकणार, जसं मी तर सर्च करते हळदी PNG अशा प्रकारे सर्च करते. तर बघू शकता अशा प्रकारे रिझल्ट आला हळदी PNGचा. आणि इथून जे काही तुम्हाला चांगलं वाटते ते डाउनलोड करून घेऊ शकता. जे तुम्हाला परफेक्ट वाटेल ते करू शकता डाउनलोड, असं काही नाही. बघू आपण थोडंफार, जेवढा आपण वेळ दिलाय एडिटिंगला तेवढं बेटर रिझल्ट भेटेल आपल्याला. त्यामुळे जास्तीत जास्त जे बेटर वाटेल ते तुम्ही यूज करू शकता. जसं आपण गुगलला जरी सर्च केलं गुगलला तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बघू आपण इथे जर चांगला रिझल्ट भेटला आपल्याला तर आपण हा राहू देऊ किंवा गुगलला सर्च करूया. ओके, अशा प्रकारे इथे तरी मला जसं पाहिजे तसं रिझल्ट नाही भेटत आहे. पण आपण बघूया थोडं खाली स्लाइड करून भेटतो का तर. ओके, चालते. इथं तर मला रिझल्ट भेटला नाही, पण इथे आपण थोड्याफार गोष्टी डाउनलोड करून घेऊया. जसं हे शहनाई वगैरेचे जे आहे ते डाउनलोड करूया आपण, आपल्याला काम येणार आहे. आणि सोबत त्यानंतर निमंत्रकसाठी आपल्याला हँड PNG वगैरे पण लागणार आहे, काही लाईन्स पण लागणार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, काही टेन्शन नाही. पूर्ण बेसिकपासून सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुमचा काही डाऊटच नाही राहिला पाहिजे तुम्हाला. ओके, आता ही जी लाईन्स आहे त्याला आपण सर्च करू. इथे बघा लाईन्स PNG असं सर्च केल्यानंतर तुम्हाला जे काही लाईन्स आहे आता जे आपण बघितलं त्याच्या रिलेटेड आपल्याला पूर्ण PNG भेटतील इथे. PNG म्हणजे हे आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागेल प्रत्येक गोष्टीचं. त्याला मी इथे 3 डॉटवर क्लिक केलं. सॉरी, इथे आपल्याला जे कोणी चांगलं वाटेल ते डाउनलोड करू शकता. ओके, हे परफेक्ट वाटत आहे. इथून हे पण घेऊ शकतो. ओके, हे डाउनलोड करू आपण. डाउनलोड PNGवर क्लिक करूया. अशा प्रकारे हे डाउनलोड केलं. आणि सोबत आपल्याला लास्टला काही काही गोष्टी लागणार आहेत, जसं की हँडची PNG लागणार आहे. त्या प्रकारे आपण डाउनलोड करू. पण आपण हळदीच्या आधी PNG डाउनलोड करून घेऊ गुगलला जाऊन. बघा इथे आलो आपण, इथे टाकू हळदी PNG. ओके, असं सर्च केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे रिझल्ट भेटेल आपल्याला. थोडंसं नेटवर्क कनेक्शन असेल त्यानुसार भेटेल. इथे इमेजेसवर क्लिक केलं आणि इथे आता आपण बघूया. हे बघा एकदम परफेक्टमध्ये भेटलं आपल्याला PNG विंगला. हे पण एक सर्च घेऊ शकता तुम्ही, किंवा एक मी बघितली होती ती मला आवडली होती बऱ्यापैकी, तेच शोधत आहे मी. ओके, बघा ठीक आहे, चालेल. आपण यामध्ये टाईम वेस्ट नाही करूया, म्हणजे व्हिडिओ खूपच लॉंग होत जाईल, कारण की आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी बघायच्या आहे. मी सांगितलं जसं तुम्हाला की पूर्ण बेसिकपासून तुम्हाला शिकवणार आहे सर्व गोष्टी, त्यामुळे. ओके, ही पण बेटर आहे, ही पण आपण घेऊ शकतो. इथून इमेजेसवर व्हिजिटवर क्लिक करायचं आहे आणि इथे बघायची PNG आणि इथून डाउनलोड करून घ्यायची. इथे करायचं तुम्हाला डाउनलोड PNG, जे काही कॅप्चा आहे ते फिल करायचं आहे. ओके, याच्यावर क्लिक करून आता इथे आहे 9N8D. ओके, एवढं झाल्यानंतर आपला जो कॅप्चा आहे तो फिलअप झाला आणि इथून आता आपल्याला करायचं आहे डाउनलोड. ओके, डन. आता एवढ्या सर्व गोष्टी इथून आपण डन केल्या. आता आपल्याला एक काय बोलतात हाताची PNG लागणार आहे, जी लास्टला आपण निमंत्रक म्हणून टाकतो, नाही का. आता इथून आपण बॅक करूया. आपलं पिक्सेल लॅब पिंटरेस्ट जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घेऊया. तर बघू शकता आता मी सर्च करते वेडिंग हँड PNG, अशा प्रकारे सर्च करू आपण आणि भरपूर सारे रिझल्ट भेटते. जे तुम्हाला चांगलं वाटेल ते डाउनलोड करू शकता तुम्ही. जसं आपल्याला लास्ट निमंत्रकसाठी घ्यायचं आहे तर इथे येतो रिझल्ट वेडिंग हँड सर्च केल्यानंतर. बघू आपण थोडं खाली सर्च करून अशा प्रकारे. ओके, तर बघा अशा प्रकारे जे हँड आहे त्याचे आपल्याला इथे भरपूर सारे इमेजेस भेटेल. जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल ते डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही. ओके, बघा जे कोणतं चांगलं वाटेल ते डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, असंही करू आपण आणि याला डाउनलोड करू. डाउनलोड आपण जे काही आता ते PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह नाही केलं, जे काही आपलं ते पिंटरेस्टवरून केल्यामुळे आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये भेटलं. म्हणजे सर्व याला बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागतील. पण तुम्ही जर गुगलवरून डाउनलोड केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला PNG फॉर्मॅटमध्ये सर्व गोष्टी भेटतील. आता एवढ्या सर्व गोष्टी झाल्या. आता आपण बॅकग्राऊंड कोणतं घेणार आहे, पिंकमध्ये घेणार आहे, म्हणजे गुलाबी कलरचं घेणार. तर त्यावर आपल्याला टेक्स्ट कोणता कलर कॉम्बिनेशन चांगलं असेल, एक तर व्हाईट कलर किंवा येल्लो कलर. ओके, आता आपण इथे सर्च करू येल्लो टेक्स्चर बॅकग्राऊंड. येलो टेक्स्चर बॅकग्राऊंड सर्च करू शकता. येलो टेक्स्चर जरी सर्च केलं तरी चालेल. हे बघा एकदम भारी आहे.
इथून आपण हे डाउनलोड करूया. आणि सोबत जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आणखी बॅकग्राऊंड घ्यायला पाहिजे, तुम्ही नक्की जर डाउनलोड करू शकता. जसं या प्रकारे हे एक डाउनलोड करून घेते मी. ओके, अशा सफिशियंट आहे तेवढं 2. ठीक आहे, आता आपण आपलं जे काही मेन वर्क चालणार आहे ते पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. पण त्याआधी आपल्याला गणपती बाप्पाचा फोटो लागणार आहे, त्यामुळे आपण ते सर्च करू, गणपती बाप्पा PNG. इथं सर्च केलं तरी चालेल, गुगलला सर्च करा, चांगला बेस्ट रिझल्ट भेटेल शॅडो वगैरे सोबत. तर अशा प्रकारे हा पण घेऊ शकतो आपण इथून. जो कोणता चांगला वाटेल तो घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, अशा प्रकारे जर आपण याच्यामधला कोणता घेतला AI थ्रूचा ते पण चांगले आहेत सध्या नवीनमध्ये फोटोज, ते पण करू शकता डाउनलोड. ओके, अशा प्रकारे भरपूर सारे रिझल्ट आहे, जे कोणता चांगला वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. आपण गुगलला सर्च करूया. ओके, किंवा यालाच गुगलला पण सर्च केलं तरी चालेल, इथून घ्यायचं. ते इथून पण जिथे तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर आपण गुगलला सर्च करूया. इथे सर्च करू आपण गणपती बाप्पा PNG. ओके, अशा प्रकारे सर्च केलंय. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भरपूर सारे PNG फॉर्मॅटमध्ये इथून अवेलेबल होऊन जातील फोटोज. तर इथे आपण जे कोणतं चांगला वाटेल तुम्हाला ते डाउनलोड करून घेऊ शकता. जसं की ते PNG फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, तर हे डाउनलोड करून घेऊ. विजिटवर क्लिक करायचं आपल्याला. विजिटवर क्लिक केल्यानंतर इथून थोडं वेबसाईट वगैरे येते, तर थोड्या गोष्टी इथे बघायचं तुम्हाला लक्षपूर्वक. इथून कट करायचं, याला फोटोवर क्लिक करायचं आहे. फोटोवर क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोड PNGवर क्लिक करायचं आहे आणि ते रिलॅक्स डाउनलोडवर क्लिक करायचं. आणि काही सेकंदानंतरच आपली जे काही PNG फॉर्मॅट आहे तो सेव्ह होऊन जाईल इथे. बघा अशा प्रकारे जे काही PNG फॉर्मॅट आहे तो आपला सेव्ह झाला. आता आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. आता जे पिक्सेल लॅब आहे ते पण ओपन करून घेतलं. आता इथे घ्यायची तुम्हाला क्रॉप साईजवरून 9x16ची साईज. जसं मी तुम्हाला सांगितलं आधी 9x16ची साईज घेऊ शकता. पण त्याआधी आपल्याला बॅकग्राऊंड क्रिएट करायचं आहे, त्यामुळे आपल्याला पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करावं लागेल, ज्यामुळे आपल्याला बॅकग्राऊंड क्रिएट करायचं. आता पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया, मग पिक्सेल लॅबमध्ये आपण PNG क्रिएट करू. पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन केलं आहे. इथे आपण बॅकग्राऊंडवर क्लिक करू, खाली प्लसच्या आयकॉनवर. प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर एडिट फोटोवर क्लिक करायचं आहे. बघा एडिट फोटोवर क्लिक केलं आणि आता आपण जे काही बॅकग्राऊंड डाउनलोड केले होते ते ॲड करूया दोन्ही पण. अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड घेतलं आपण. ॲड फोटोवर क्लिक करूया. ॲड फोटोवर क्लिक केल्यानंतर आताचं जे वरचं बॅकग्राऊंड होतं ते पण आपण ॲड करून घेऊ. बघा अशा प्रकारे 2 जे बॅकग्राऊंड आहे ते ॲड केले. आता इथे जे काही आपलं खालच्या साईडचं बॅकग्राऊंड आहे त्याला जर तुम्हाला ब्लर करायचं असेल ते पण करू शकता, किंवा वरच्या साईडला मी हे बॅकग्राऊंड ॲड करते. आता इथे लक्षपूर्वक बघा सर्व गोष्टी. थोडं मी स्क्रीन मदत घेते. ओके, अशा प्रकारे. ओके, डन झाल्यानंतर आता इथे काय करायचं, ब्लेंडिंग मोड जो आहे तो मी चेंज करणार आहे इथून. अशा प्रकारे बघा, जर डार्क वाटत असेल तुम्ही डार्कमध्ये पण ठेवू शकता. इथून ओव्हरले ठेवलाय आणि ऑपेसिटी आहे जी याची थोडी कमी केली मी अशा प्रकारे. ओके, आता अशा प्रकारे कमी केल्यानंतर इथून डन करणार आहे आणि सोबत आता या फोटोला लॉक करणार आणि खालचा जो फोटो आहे तिथे इथे इफेक्टवर येणार. इफेक्टवर येऊन याला थोडं ब्लर करणार मी. ओके, ब्लरवर क्लिक करायचं आहे आणि इथून ब्लर थोडं मॅनेज करायचं आहे. 1-2% किंवा 5% केलं तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही थोडं आपल्याला दिसलं पाहिजे फक्त टेक्स्चर, अशा गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, अशा प्रकारे आपण 9पर्यंत ठेवूया याला. 9 किंवा 7पर्यंत तरी ठेवलं तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. असं जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही ठेवू शकता. बघा अशा प्रकारे आपलं जे बॅकग्राऊंड आहे तयार झाला. आता वरचं जे बॅकग्राऊंड आहे त्याला फक्त आपल्याला ऑपेसिटी थोडी आणखी कमी करायची आहे. ओके, अशा प्रकारे वाढवू पण शकता आणि कमी पण करू शकता थोडीफार. ओके, अशा प्रकारे हे डन झालंय. आता जर इथून आपल्याला काय करायचं, ड्रॉवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आणि सेव्ह इमेज करायचं. आता पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. सर्व ॲप्लिकेशनचं नाव PP वरून आहे, त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं ते ॲप्लिकेशनमध्ये. ओके, इम्पोर्टवर क्लिक करायचं आहे. इम्पोर्टवर क्लिक करून आपलं जे काय आताचं बॅकग्राऊंड आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि याला करायचं आहे आता इथे सेट. तर बघा एका व्हिडिओ मागे किती मेहनत असते, एवढ्या बेसिकपासून गोष्टी सांगत आहे मी की जेणेकरून तुम्हाला काही अडचण नको. आता जे टेक्स्ट आहे आपलं ते मागं गेलं आहे, तर डिफॉल्टवर क्लिक करायचं आणि याला काय बोलतात त्याला अप करायचं आहे, नाही का. जसं फ्रंट टू बॅक असं जसं फ्रंट केलं आपण त्याला वरच्या साईडला आलं आहे. आता इथपर्यंत सर्व गोष्टी समजल्या असतील. आय होप, अपेक्षा करते सर्व गोष्टी सविस्तरच सांगितल्या. जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, आता इथं आले. आता आपल्याला इथे करायची सर्व टायपिंग. पण टायपिंग करण्याआधी तुम्हाला काय करायची, जी पत्रिका आहे, आता मी एक पत्रिका ओपन करून घेते. ओपन करण्यासाठी आपल्याला काय करायचं, आपण गुगल लेन्सवरून जे काही शब्द आहेत ते कॉपी करणार आहे. सोपं सांगणार तुम्हाला, काही अवघड नाही सांगणार अशा गोष्टी. आता मी गुगल जे आहे ते ओपन करून घेतलं ॲप्लिकेशन
आणि इथे जी काही पत्रिका आहे आपली ती ओपन करून घेते बघा. अशा प्रकारची पत्रिका आहे ती डाउनलोड करून घेतली. आता ही जी पत्रिका ही आपल्या ग्रुपमधल्या एका मुलाने पाठवली, त्यांच्या बहिणीचं लग्न आहे, तर ते बोलले की मॅडम तुम्ही हे यूज करू शकता. पत्रिका म्हणजे यातली इन्फॉर्मेशन घ्या आणि तुम्ही डेमोसाठी माझ्या बहिणीचा जे काही लग्नाचा व्हिडिओ ते बनवून द्या. त्यामुळे आपण त्यांचा हा व्हिडिओ घेतलाय. आता इथे जे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला कॉपी करायचं, जसं की ची चौका. ओके, जसं आपण इथे ची चौका जे बघू शकता इथे फक्त क्लिक करायचं, गुगलला यायचंय आणि फोटो इथे अपलोड करायचा. जसं परत सांगतो तुम्हाला, आधी स्टार्टिंग पासून बघितलं तर कळेल तुम्हाला. जी आपण सुरेखा नाव घेऊ आपण इथे. ओके, आणि जी काही घरची इन्फॉर्मेशन आहे ती पण इथून कॉपी करून घेऊ. अशा प्रकारे इथून परत कॉपी करायचंय. आता मुलीचं नाव आणि जी इन्फॉर्मेशन ती कॉपी झाली. आता आपण हे नोटमध्ये पेस्ट करून घेऊया की ओके. अशा प्रकारे आपण ओपन केलेलं व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ मास्टर क्लास असं मी नाव टाकते याला. ओके, आणि इथे आपण टाकूया जे काही आपण आता नाव कॉपी केले ते पेस्ट करूया इथे. तर बघू शकता इथे सुरेखा आणि याच्या खाली टाकायचं आपल्याला जे काही घरची इन्फॉर्मेशन येते. आता बघू शकता की मी किती म्हणजे बेसिकपासून तुम्हाला सांगते, किती बेसिकपासून की तुम्हाला सर्व गोष्टीची मॅनेजमेंट करता आली पाहिजे की कुठे काय काय गोष्टी पेस्ट करायच्या, कुठून आपल्याला सेव्ह करायच्या, नाही का. अशा प्रकारे आणि इथून राहणार जे काय ते अशा प्रकारे आपण हे सेट केलं. आता परत आपल्याला जे काही सेकंड नाव आहे ते कॉपी करायचं आहे. आता मुलाचं नाव आपल्याला कॉपी करायचं रतन, आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे ती बघा ती पण अशा प्रकारे जी काही ती कॉपी करून घ्यायची. थोडं झूम करू शकता तुम्ही अशा प्रकारे, आणि इथून कॉपी करायची आणि इथून सेव्ह करायचं. ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर जे काय स्टार्टिंगचं के आहे म्हणजे कैलासवासी म्हणून, तर ते कॉपी नाही झालं. त्यामुळे तुम्हाला पत्रिका आधी वाचून घ्यायची, तेव्हाच तुम्हाला समजेल काय काय गोष्टी राहिल्या आहेत म्हणून. तर इथे आपण टाईप करून घेऊया. काय अशा प्रकारे टाईप केलं, थोडंसं आपण स्पेस देऊ यामध्ये. आणि जे इथे बघू शकता आपण जसं मुलीची इन्फॉर्मेशन आहे तशी मुलाची घ्यायची, व नंतर खाली स्पेस ॲड करायचा. नंतर परत जे काय आहे ते नातू आहे, त्यानंतर परत जे खाली घ्यायचं आहे, आणि इथून परत यांचे ज्येष्ठ चिरंजीव हे पण आपल्याला खाली घ्यायचे अशा प्रकारे. ओके, आता त्यानंतर आपलं जे काय आहे ते हळद समारंभ घ्यायचं पूर्ण कॉपी करून. त्यानंतर इथे विवाहस्थळ कॉपी करून घेऊया आणि शुभविवाह जो काय आहे तो कॉपी करून घेऊया. म्हणजे 3 टेक्स्ट आपण 4 कॉपी केले तर आपल्या कीबोर्डला ते सेव्ह होतात. ओके, असे आपण 4 कॉपी केले. आता मी ते खाली पेस्ट करणार बघा. इथे हळद समारंभ, त्याच्याच खाली इथे विवाहस्थळ, आणि त्याच्याच खाली इथे घेणार जे काही आपलं शुभविवाहाचं आहे ते. ओके, अशा प्रकारे जे काही इन्फॉर्मेशन ती कॉपी केल्या त्याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर तुम्ही बघू शकता. तुम्ही वाचून घ्या शक्यतो सर्व गोष्टी, तेव्हाच तुम्हाला समजेल. मला असं वाटतं इथे मुलाच्या मम्मीचं नाव चुकलंय. नाही, ठीक आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण घेतलंय. आता इथे काय करायचं, तुम्हाला जे काही मुलीचं नाव आहे ते कॉपी करायचंय आणि मुलाचं नाव जे काही ते कॉपी करायचंय, आणि सोबतच त्यांचं 2 नाव कॉपी केल्यानंतर तुम्हाला इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर ऍप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचंय. बघा, इंडिया फॉन्ट ऍप्लिकेशन आपण जे आहे ते ओपन केलंय. आता इथे तुम्हाला पेस्ट करायचे दोन्ही नाव, याचे करायचे आपल्याला AMS चे कोड. जसं आपण इथे पेस्ट करून घेऊया, सुरेखा, कॉपी, कन्वर्ट आणि कॉपी केलं. त्यानंतर परत रिसेट केलं. इथून आपल्याला करून घ्यायचं आहे रतन आणि पेस्ट. असं केल्यानंतर आता आपल्याला ओपन करायचं परत आपलं नोटपॅड. ओके, आणि इथे पेस्ट करायच्या बाजूलाच सुरेखा आणि रतन. ओके, आता आपल्याला त्यानंतर दोघांचे सरनेम लागणार आहे. तर सरनेम का ते पण पुढे समजायला. सरनेम आपण घेऊया शेळके आणि तरोटे. ओके, असं घेतल्यानंतर इथे परत करायचं आपल्याला पेस्ट, शेळके याचा करायचा आहे कोड, परत घ्यायचं आहे आपल्याला तरोटे आणि कॉपी. ओके, अशा प्रकारे थोडं फास्टमध्ये करत आहे, पण तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर समजून जाईल. ओके, अशा प्रकारे आता जे दोघांचे सरनेम आहे त्याचा पण आपण जे कोड आहे ते समोर इथे पेस्ट करूया. अशा प्रकारे आपण केलं शेळके आणि इथे केलं तरोटे. आता हे लक्षात ठेवा, इथं मुलाचं नाव घेतलं. वाटलं असं तुम्हाला इथं काही कंस वगैरे टाकायचं किंवा स्लॅश टाकायचं तर टाकू शकता तुम्ही. ओके, म्हणजे लक्षात राहील, एकत्र नाव कॉपी नाही केलं जाणार. आता जी काही सर्व इन्फॉर्मेशन होती ती झाली आपली कॉपी, आणि सोबत आपल्याला यांचा शुभविवाह सोहळा हे पण आपलं कॉपी करावं लागेल. इथे आपण टाईप करून घ्या. आपण सर्व क्रिएट करणार, स्वतः क्रिएट करणार, काही आपण PNG यूज करणार नाहीये. यांचा ओके, यांचा शुभविवाह सोहळा, यांचा शुभविवाह जे आहे ते आपण इथून करायचं सिलेक्ट आणि इथून करायचं कॉपी. परत AMS इंडिया फॉन्ट कन्वर्टर ओपन करून इथे करायचं रिसेट आणि इथे करायचं पेस्ट, इथे करायचं कन्वर्ट आणि इथून करायची कॉपी. एवढं झाल्यानंतर आता याला थोडंसं आपण समोर याला पेस्ट करून देऊया. ओके, अशा प्रकारे यांचा शुभविवाह जे काही ते पण पेस्ट झाले. आता जे हळद समारंभ विवाहस्थळ आहे तुम्ही ते नॉर्मल ठेवलं तरी पण चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही.
ते पण कसं करायचं ते सांगतोय समोर, त्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, पूर्ण सविस्तर गोष्टी बघायच्या आहेत. तेवढं झालंय आपली गोष्ट. आता ते जे तुम्हाला असं वाटत असेल की बऱ्याच साऱ्या गोष्टी, विवाहस्थळ, हळद समारंभ हे कसे ऍड करायचे नाही का, तर आपण सर्व गोष्टी बघणार, कुठलाही वेळ न घालायचा आपल्याला. आपण व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता आपल्याला पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन ओपन करायचंय. ओके, पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन ओपन केलंय. आता आपल्याला इथं पेस्ट करायचं आहे जे काही नाव होतं आपलं ते आधीचं. आता आपण ते स्टार्टिंगला श्री गणेशाय नमः घेणार आहे, आपण टाईप करून पण घेऊ शकतो, त्यामुळे मी काय ते इथं केलं नाहीये. श्री गणेशाय नमः एवढं करायचंय. तुम्ही स्टार्टिंगला 2 लाईन देऊ शकता अशा प्रकारे, आणि इकडे पण 2 लाईन अशा ऍड करू शकता, एकदम चांगलं वाटेल ते. ओके, आता मी फॉन्ट कॉम्बिनेशन पण तुम्हाला सांगते. आता मी ते फॉन्ट ठेवणार आहे अनेक देवनागरीचा. तुम्ही श्रीलिपी यूज केले तरी पण चालेल. मी गुगल फॉन्ट यूज करणार आहे आणि इन्फिनिटी फॉन्ट यूज करणार आहे. ओके, अनेक देवनागरीमध्ये बघू शकता इथे भरपूर सारे फॉन्ट आहे, पण यामधला आपण ठेवणार आहे रेग्युलरमध्ये हावाला फॉन्ट, किंवा मीडियम ठेवला तरी पण चालेल. आणि याला जी काही साईज आहे ती अशा प्रकारे आपल्याला सेट करायची आहे. ओके, आणि इथे आपल्याला करायचं आहे व्हाईटमध्ये प्रॉपर. आणि आता आपल्याला गणपती बाप्पाचा फोटो पण ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा, इम्पोर्टवर क्लिक करू आणि गणपती बाप्पाचा जो काही फोटो आहे तो पण ॲड केला अशा प्रकारे. इथे बघा, श्री गणेशाय नमः आणि फोटो जो काही तो ॲड केलाय. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे इथून मॅनेज करायचं फोटो. ओके, आता आपल्याला इथे खाली लागणार आहे ते दोघांचे सरनेम, आपण ते ॲड करून घेऊया. जसं इथे टेक्स्टवर क्लिक करूया आपण आणि इथे ॲड करूया त्या दोघांचे सरनेम. आपण इथे आपण आल्यानंतर आता जे काही मुलीकडची पत्रिका आहे त्यामुळे आपण मुलीचं सरनेम जे ते आधी घेणार आहे, शेळके आणि तरोटे. हे दोन्हीचे पण AMS कोड आपल्याकडे आहे, ते ऑलरेडी आपण करून ठेवलेत. आणि इथे आता पेस्ट करायचं आहे शेळके. ओके, अशा प्रकारे थोडं मोठ्या साईजमध्ये घेऊया. बॅकग्राऊंडला जर तुम्हाला असं वाटत असेल थोडं आणखी पण ब्लर पाहिजे, तुम्ही आणखी पण ब्लर करू शकता, असं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, इन्फिनिटी, इथे आपण इन्फिनिटीमध्ये बघू. जे तुम्हाला चांगला फॉन्ट वाटेल ते तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही आहे की हाच फॉन्ट घेतला पाहिजेत. ओके, आपण इन्फिनिटी 23 घेऊया. 23 खूप बेटर फॉन्ट आहे, म्हणजे मला तरी आवडतो. ओके, 23. ओके, आणि डन. इथून अशा प्रकारे इथे आपण केलंय शेळके, आणि इथे तेवढा स्पेस, दोन्हीकडे स्पेस ॲड करा जेणेकरून नाव पूर्ण दिसेल. म्हणजे मी स्पेस का ॲड केला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे जर घेतलं तर नाव जे आहे ते कट होणार, त्यामुळे स्पेस ॲड करा 2 वेळेस का करा ना, काही प्रॉब्लेम नाही. इथे डॉट येईल ते एकदा तुम्हाला कट करावं लागेल. ओके, अशा प्रकारे जे आहे ते आपण पेस्ट केलंय ना. आता याला आपण करायचे टेक्स्चर आहे, टेक्स्चरवर क्लिक करायचं सिम्पली. तर बघा, इथे आपल्याला टेक्स्चरवर क्लिक करायचं आहे, इथे फाईलवर क्लिक करायचं आहे, आणि जे काय आपलं टेक्स्चर होतं ते पेस्ट करायचं आहे. आता इथून जर तुम्ही असं टेक्स्चर घेतला असं पण चालेल, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की एवढं पण वाईट नको, तर काय करायचं माहिती आहे, टेक्स्चरवर क्लिक करायचं, परत टेक्स्चरवर क्लिक करायचं, इथून टेक्स्चर घ्यायचं आहे आणि सिम्पल याला तुम्ही असं अशा साईडमध्ये क्रॉप करू शकता. बघा, अशा प्रकारे एकदम परफेक्टमध्ये. आता इथून बघा, इथे याला स्ट्रोक ॲड करू शकता तुम्ही अशा प्रकारे. इथून जर करायचं असेल तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही स्ट्रोक पण ॲड करू शकता, किंवा शॅडो ॲड केले तर मग बेटर राहील, म्हणजे जे काही बॅकग्राऊंडला पण ते हे होणार नाही. जसं बघू शकता असं शेळके आपण घेतलंय आणि याचीच कॉपी करून आपल्याला इथं पेस्ट करायचंय. तरोडे. ओके, अशा तरोटे आहे. अशा प्रकारे आपण इथं घेतलंय आणि याला इथे सेट केलंय. आता आपल्याला मधात लागणार आहे स्वास्तिक. आता पिंटरेस्ट ओपन करून घेऊया आपण परत. बघा, पिंटरेस्ट ओपन केलं आपण परत आणि ते सर्च करूया स्वास्तिक PNG. ओके, अशा प्रकारे सर्च केलंय स्वास्तिक PNG. ओके, डन. बघा, सर्व आपलीच लँग्वेज आहे, आपल्या मराठी भाषेत जरी सर्च केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. अशा प्रकारे हा पण घेतला. हा ब्लॅकवाला जर घेतला तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला सोपं जाईल. जसं मी इथे बघू शकता, इथे इम्पोर्टवर क्लिक केलं आणि हा जर घेतला तर बेटर राहील. म्हणजे इथे फक्त आपल्याला इरेज कलर, इथे आपल्याला घ्यायचे, स्लाइड करत इरेज कलरवर क्लिक करायचं आहे आणि इथून बॅकग्राऊंडचा जे कलर आहे ते व्हाईटवाला तो निघून जाईल. आता याचा कलर चेंज करण्यासाठी सिंपल यावर क्लिक करायचं आहे आणि कलर्सवर क्लिक करायचे. कलरचं क्लिक करून तुम्ही रेड ठेवायचं, रेड ठेवा, जे कोणता ठेवायचं ते ठेवू शकता तुम्ही कलर स्वास्तिकचा. आणि इथून अशा प्रकारे थोडंसं स्ट्रोक ॲड करून याला मधात ॲड करू शकता. बघू शकता अशा प्रकारे. आता हे डन झाले. जर तुम्हाला असं वाटत असेल बाप्पाचा फोटो जो आहे तो बॅकग्राऊंडला मॅच झाला नाही, तुम्ही कट करू शकता. जे कोणतं तुम्हाला वाटेल तसं डाउनलोड करा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि याच्या PLP फाईल पण देते मी तुम्हाला, असं नको समजू की म्हणजे PLP फाईल वगैरे देणार नाही. PLP फाईल पण देणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व मटेरियल येऊन जाईल, पण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पण मी सांगत आहे तुम्हाला कसं करायचं. याचा अर्थ असं नाही की तुम्ही डायरेक्टली PLP फाईल डाउनलोड करायची आणि यूज करायचा, असला भाग नाही. कारण की समोर पण खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी, इफेक्ट वगैरे कसे ॲड करायचे, सर्व गोष्टी आहेत. ओके, आता इथे खाली करू आपण ॲड. जसं ओके, दोघांचे सरनेम झाले, श्री गणेशाय नमः झालं. इथे आपल्याला सर्च करायचं आहे दोन्हीही परिवारातर्फे आग्रहाचे निमंत्रण. ओके, आणि इथे डॉट डॉट ॲड करू 2.
ओके, आता हे डन झालंय आपले इथून सर्व गोष्टी. आता याला करायचं इथून मिडल अलाइन जे काही ते मिडल ठेवायची आणि इथून जे काही लाईन स्पेसिंग आहे ती कमी करायची. सॉरी, आपल्या इथून लाईन स्पेसिंग जी आहे ती कमी करायची अशा प्रकारे आणि इथून डन करायचं. बघा, थोडीशी आपण खाली करू आणि हे बघू शकता जे पहिलं पेज आहे आपलं ते तयार झालं. आता ह्याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्हाला असं वाटत असेल थोडं नाव वरती वगैरे करायला पाहिजे, तर नक्की जसं तुम्हाला चेंजेस वाटतात तसं तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये आपली एक पेन जी ॲड करण्याची राहिली सस्नेह निमंत्रणची, ते इथं तुम्ही करू शकता. पिंटरेस्टवरून घेतली तरी पण चालेल. जसं मी ते सर्च करते, स्नेह निमंत्रण, स्नेह निमंत्रण, सस्नेह निमंत्रण केल्यानंतर बघू आपल्याला भेटते का पीएनजी. बघू शकता अशा प्रकारे भरपूर साऱ्या पीएनजी भेटू शकतात तुम्हाला इथून. जर मी या पीएनजीवर क्लिक केलं तर याच्या रिलेटेड बघू शकता आपल्याला भरपूर साऱ्या पीएनजी भेटतात. जी कोणती तुम्हाला चांगली वाटेल, जी तुम्हाला यूज करायची ती करू शकता, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. बघू शकता भरपूर सारे पीएनजीस आहेत. इथे पण क्लिक केलं तर आणखी तुम्हाला पीएनजीस भेटतील. पण आपण काय करू, आपण स्वतःच क्रिएट करू. आपण MS वरून कोड काढूया. आता आपण याचा सस्नेह निमंत्रणचा बघा इथे येऊया आणि ते टाईप करू. आपण स्वतः सर्व तयार करणार आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. स्नेह निमंत्रण एवढं झाल्यानंतर आता आपण करूया पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन. जे काही शेळके त्याला कॉपी करूया आणि इथं करू याला पेस्ट आणि निमंत्रण जे नाव आहे त्याला आपण करूया कट. एवढं झाल्यानंतर याचं करू आपण टेक्स्चर डिलीट आणि याला करू थोडं शॉर्टमध्ये इथे सेट करूया आणि याचा फॉन्ट पण आपण चेंज करूया. इथे आपण फॉन्ट ठेवूया इन्फिनिटी 6. आपण सर्च करू म्हणजे कॅलिग्राफी टाईप मध्ये वाटतो तो फॉन्ट. जसं आपण इथे केला सस्नेह, बघा अशा प्रकारे या साईडला ठेवलं तरी पण चालेल. ओके, आणि इथून जे निमंत्रण आहे ते पण पेस्ट करूया. आधी आपल्याला असं केल्यानंतर बघू शकता इथे कानाचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे इथे ए टाईप करावं लागेल तुम्हाला. सस्नेह निमंत्रण अशा प्रकारे सेट करू शकता तुम्ही. ते इथून पण करू शकता किंवा जर तुम्हाला दोन साईडला असं जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही त्या गोष्टी मॅनेज करू शकता. असं काहीही प्रॉब्लेम नाही. किंवा याची कॅलिग्राफी जरी तुम्ही टाईप केली तरी पण चालेल. काही असं नाही की तुम्ही म्हणजे जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही या गोष्टी मॅनेज करू शकता. जसं तुम्ही याला करते. ओके, आणि इथून असं थोडंफार याला मॅनेज करून सेट करते. अशा प्रकारे मी हे तयार केले. आता थोडं एवढं काही परफेक्टली झालं नाही ते, पण जसं तुम्ही टाईम घेसाल तसं तुम्ही परफेक्टली गोष्टी करू शकता. एवढं झाल्यानंतर मी याला सेव्ह करते. इथे टाईप करू आपण शेळके. ओके, शेळके म्हणून आपण टाईप करू. याला फाईल जी आहे ती सेव्ह करू आणि 3 डॉटवर क्लिक करायचं, एक्सपोर्ट करायचं आहे, अल्ट्रामध्ये इथून सेव्ह करायचं आहे. कारण की आपली ऑलरेडी जी फाईल होती ती साईज होती ती आधीचीच होती, म्हणजे जी ऑलरेडी अवेलेबल होती आपल्याला पिक्सल लॅबमध्ये, त्यामुळे आपण अल्ट्रामध्ये सेव्ह केलंय. आता एवढा प्रोजेक्ट संपलाय. आता काय करायचं तुम्हाला, आता पूर्ण डिलीट करायचं असतं स्नेह निमंत्रण. परिवारातर्फे जे काही राहू देऊ, गणपती बाप्पाचा फोटो डिलीट करायचा आहे आणि बॅकग्राऊंड पण राहू द्यायचं आहे. इथून आपण एक नाव डिलीट करून घेऊया आणि परिवारातर्फे जे काही श्री गणेश आहे ना, मग ते पण नाव डिलीट करू. आता आपलं मेन प्रोसेस चालू होणार आहे. आता इथे आपल्याला जे काही ते मुलीचं नाव पेस्ट करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण ओपन करून घेतले. आता जे काही सुरेखा नाव आहे ते आपण कॉपी केलं आहे आणि इथून जे काही घरच्याची इन्फॉर्मेशन आहे ती पण आपण कॉपी करून घेऊ, म्हणजे सोबतच ठेवू आपण हे सर्व गोष्टी. आता पिक्सल लॅब ओपन करून घेऊया. आता आपण इथं आपल्याला जे काही मुलीचं नाव आहे ते पेस्ट केलं आहे आपण आणि याला पण सेम इथं तुम्हाला स्पेस ॲड करायचं, इथे पण स्पेस ॲड करायचं आहे. आणि जे काही दोन्ही परिवारातर्फे आग्राचे निमंत्रण होतं तिथे आपल्याला टाईप करायचं आहे आधी स्टार्टिंगला सौ का. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तर आपण टाईप करू शकतो, त्यामुळे इथे कॉपी नाही केला तरी चालेल, असा प्रॉब्लेम नाही. ओके, चौका इथे आपण टाईप केला आणि याला याची कॉपी करायची, डिलीट करायचं आहे आणि जे घरच्याची इन्फॉर्मेशन त्याला पेस्ट करायची. आता पेस्ट केल्यानंतर इथे बघा अशा प्रकारे येईल. तर याला काय करायचं, इथून तुम्ही लाईन स्पेसिंगवर जे आहे ते काम करू शकता. अशा प्रकारे तुम्ही डन करू शकता. हे बघा डन झाले एवढी गोष्ट. आता त्यानंतर आपले जे मगाचे आपण PNG डाउनलोड केले त्या लाईन्स आहेत ते आपण ऍड करून करूया इम्पोर्टवर क्लिक आणि इथून करू स्लाइड आणि जे काही PNG ते आपण ऍड करूया डन म्हणून आणि इथून याचं करूया बॅकग्राऊंड रिमूव्ह. बघा इथून झालं तर इथून करा किंवा तुम्ही फोटो रूम मधून केलं तरी पण चालेल. आता इथून तर झालंय, पण बघू आपण याला कलर अप्लाय केल्यानंतर काय येतं तर. ओके, आणि इथून व्हाईट जर कलर अप्लाय केला तर एकदम परफेक्ट मध्ये हे डन होऊन जातं. जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला व्हाईटच्या ऐवजी दुसरा कलर यूज करायचा तुम्ही करू शकता.
ओके, अशा प्रकारे बघा. आणि जे काही ते आपलं जे काही फोटो आणि नाव लेअर जे आहे ते पूर्ण सेट झाले. इथून वरती थोडं याला स्लाईड करते मी, म्हणून कारण की आपल्याला खाली फोटो पण घ्यायचा आहे, त्यामुळे अशा प्रकारे. ओके, डन. आता जे काही फोटो आहे ते आपण घेणार नाही आहोत सध्या इथे, पण ऍड करून बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला इफेक्ट देताना समजेल की ते फोटो परफेक्टली बसेल की नाही बसणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण जो फोटो आहे ताईंचा तो ऍड केलाय बघा. आणि इथून आपण काय करायचं, आता फक्त जो काही फोटो आहे तो डिलीट करून आपण आपल्याला फक्त असंच जे काही ते सेव्ह करून घ्यायचंय. आता सिम्पली आपण हे PNG फॉर्मॅटमध्ये हे सेव्ह करू शकतो, किंवा जर तुम्हाला हेच बॅकग्राऊंड यूज करायचं असेल तर तुम्ही हे पण तसंच राहू देऊ शकता. आता मी हेच बॅकग्राऊंड यूज करणार आहे, त्यामुळे मी PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह नाही करणार. आता मी ते टाकणार आहे. परत आपल्याला टाईप करायचं आहे शेळके 1. ओके, आणि याला करायची तुम्ही एक्सपोर्ट इमेज अल्ट्रा आणि सेव्ह टू गॅलरी. ओके, मुलीची PNG क्रिएट झाली. आता सेम इथं ची चौकाच्या जागी फक्त आपल्याला ची ठेवायचं आहे, आणि ते मुलाची इन्फॉर्मेशन आता आपल्याला पेस्ट करायची. बाकीचे PNG लॉक करून टाका, पटपट पटपट. आता आपलं बाकीचं पण वर्क करून घेऊया. ओके, आता मुलाचं जी इन्फॉर्मेशन ते कॉपी करूया. इथून घेतलंय रतन, कॉपी करून नाव, आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे फॅमिलीची ती पण इथून कॉपी करून घेतली. बघा अशा प्रकारे. आता इथे सुरेखा जे नाव आहे तिथे आपण टाकलंय रतन, आणि इथून थोडंसं स्पेस ॲड करायचं आहे. अशा प्रकारे सेट करायचं आहे. आणि इथून आता आपल्याला पेस्ट करायचं आहे नाव, जे काय फॅमिलीची घरची इन्फॉर्मेशन होती. बघा अशा प्रकारे सेम मध्ये तुम्हाला करायची, तेव्हाच ते व्यवस्थित फॉन्ट व्यवस्थित साईजमध्ये येऊन जाईल. ओके, अशा प्रकारे तुम्ही थोडंसं याला कमी केलं तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, डन. आता अशा प्रकारे झाल्यानंतर सेम याला पण आता इथे सेव्ह करायचं आपल्याला. हां, आणि आपल्याला जर आणखीच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या तर आपण ॲड करू शकतो. जसं की एक मिनटं, आपण पिंटरेस्ट ओपन करून घेऊया. बघा, पिंटरेस्ट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया आपण. आणि इथे जर मी सर्च केलं, बॅक करू, याला बॅक करू. जसं ते सर्च केलं बनसुरी PNG असं सर्च केल्यानंतर आपल्याला बासरीची PNG भेटेल. ओके, तर तुम्ही बासरीची PNG सुद्धा ॲड करू शकता. आता कशी ॲड करायची ते पण सांगते मी. जसं की आपण घेऊया. ओके, हे परफेक्ट वाटत आहे, चालेल. तुम्हाला जे वाटेल, जी चांगली वाटेल ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, असं काही नाही. पण आपल्याला थोडं या साईज म्हणजे राईट साईडला आले पाहिजेत, तशी आपण पाहूया. तिथे फ्लिप केल्यानंतर जे मोरपंख आहे ते व्यवस्थित येणार नाही, त्यामुळे ऑर्डर आपण लेफ्ट साईडची बघून घेऊया. ठीक आहे, आधीचे जर व्हिडिओ बघित असेल बऱ्याच जणांनी त्याने बघितलं, मी बाजूला एक मोरपंख ॲड केलं, तर तसंच आपण इथे बघू ट्राय करून. डाउनलोड PNGवर क्लिक करूया, पिक्चर लॅब ओपन करूया, इथे इम्पोर्ट फोटोवर क्लिक करून बासरीची PNG ॲड करूया. आणि इथे परत तुम्हाला इरेज कलरवर क्लिक करून इरेज कलर करून अशा प्रकारे जी बासुरी आहे ती पण तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. कशी बघा, इथे करायचं, याला नावावर घ्यायचं आहे, आणि याला टू बॅक केलं ना, टू बॅक म्हणजे फक्त नावाच्या खाली जाऊ द्यायचं आपल्याला. त्याला असं जरी स्लाईड केलं तरी पण चालेल. बघा, ओके, अशा प्रकारे पण तुम्ही नाव ॲड करू शकता. आता इथं बॅकग्राऊंड प्रॉपर रिमूव्ह नाही झालं, त्यामुळे थोडं थोडं दिसत असेल, पण तुम्ही फोटो रूममधून बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह केलं तर एकदम परफेक्टमध्ये जे काही नाव आहे ते दिसून जाईल. बघा इथे आता मी इथे परफेक्टमध्ये थोडीशी साईज जर वाढवली बासुरीची, इथून याला लॉक केलं सर्व गोष्टी, आणि फक्त बासुरी जी आहे ती इथे क्लिक केली आणि थोडी वाढवल्याची साईज, ते एकदम परफेक्टमध्ये हे दिसेल. पण तुम्ही ही पण यूज करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. जसं तुम्हाला चांगलं वाटेल तसं तुम्ही यूज करू शकता. जर हा मला बेटर वाटेल, त्यामुळे आपण हे राहू देऊ, इथेच एक्सपोर्ट करूया. आता हे झाल्यानंतर आता मुलीच्या याच्यामध्ये तर बासुरी नाही आहेच, त्यामुळे आता मी काय करणार, डायरेक्टली याची जे काय आहे ते मी डिलीट करणार इथून. आणि याला डिलीट करण्याचं काम नाही, तुम्ही इथून ऑफ केलं तरी पण चालेल, डिलीट नका करू, ऑफच करा फक्त. जे काही लेअर आहेत त्या सर्व अशा प्रकारे. आणि जी काही बासरीची PNG ती फक्त आपल्याला सेव्ह करून घ्यायची, एक्सपोर्ट करून तो अल्ट्रामधून सेव्ह करायची. आता आपण मुलाची जी PNG आपण ते काय बोलतात त्याला, PLP फाईल जी ती सेव्ह करून घेऊया. इथे आपण टाईप करून घेऊया शेळके 2. ओके, अशा प्रकारे, आणि डन करूया. आता जी काही मुलीची आपली आधीची जी PLP होती ती ओपन करून घेतली तरी चालेल तुम्ही, नाही तर मी बॅक करून घेतलं तरी पण सेम फॉर्मॅट येऊन जाईल. ओके, अशा प्रकारे जे होतं ते येऊन गेले. आता याला प्रॉपर असं सेट करते, आणि जी काही बासुरीची PNG ती इम्पोर्टवर क्लिक करून इथे बासरीची PNG जी आहे ती ॲड करून घेते. बघा अशा प्रकारे. आणि याला जर इथून सेव्ह केलं, ओके, अशा प्रकारे. आणि याला करायचं आहे नावाच्या मागे. ओके सर, डन झाल्यानंतर याला इथून थोडंसं आपण स्लाईड करू अशा प्रकारे, आणि बघू शकता इथून आपल्याला एक्सपोर्ट करून घेऊ शकतो आपण हे.
एक्सपोर्ट करून घ्या आणि सेव्ह ॲज केलं आपण शेळके मुलीचं आपण केलं तर 1 नंबरला, त्यामुळे आपण इथून ओके करूया ते आणि इथून एक्सपोर्ट करूया. थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल म्हणजे बासरूची पेन जी आपण ॲड केली त्यामुळे, तेवढं फक्त लक्षपूर्वक बघा, समजून जाईल. ओके, एवढं झाल्यानंतर आता आपण हे डिलीट करून घेऊया सर्व इथून. आता हे पण जे नाव आहे त्याची चौकात ते डिलीट करूया. आता आपल्याला हळदी समारंभाचं ॲड करायचं आहे. ओके, आता इथे आपल्याला टाईप करून घ्यायचं हळदी समारंभ. याचा पण तुम्ही MS कोड काढायचा आहे. अशा प्रकारे मी हळदी समारंभ जे पण त्याचा MS कोड आहे तो काढून घ्यायचा आहे. परत टाईप करायचं आहे हळदी समारंभ असं करायचं. इथून कॉपी करायचं याला आणि इथे याला करायचे पेस्ट. ओके, अशा प्रकारे पेस्ट केलंय. आता इथे पण बघू शकता, इथे पण काना ॲड नाही झालाय, त्यामुळे तुम्हाला इथे फक्त क्लिक करावं लागेल याच्यावर आणि इथे टाईप करावं लागेल ए. ओके, अशा प्रकारे हळदी समारंभ ॲड केला. आता मगाची जी PNG होती ती पण आपल्याला ॲड करावं लागेल हळदी समारंभाची. इथून केलं याला इथे ॲड. आता आपल्या हळदीची इन्फॉर्मेशन कॉपी करायची. इथे आलो. आता आपण जे काही हळदी समारंभ आहे ते करायचं आपल्याला कॉपी. इथून कॉपी केल्यानंतर पिक्सेल लॅब ओपन करायचं परत आणि इथे करायचं पेस्ट सर्व गोष्टी. बघा, खूप साऱ्या गोष्टी असं एडिटिंगमध्ये एवढं सोपं नसते, पण प्रॅक्टिस झाल्यावर एवढं वाटणार नाही काही तुम्हाला. बघा, अशा प्रकारे झाले. आता याला लॉक करायचं हळदी समारंभाला आणि जी काही पेन जी आपली ती खालच्या साईडला आपण स्लाईड करू अशी. ओके, अशा प्रकारे डन झाली हे. आता इथे आपल्या हळदीची PNG ॲड करायची. इम्पोर्टवर क्लिक करून हळदीची PNG जी काही होती आपली ती ॲड करायची अशी आणि इथून याला करायचं डन. बघू शकता अशा प्रकारे आपली हळदीची जी PNG आहे ती अशी प्रॉपर सेट करायची ते. ओके, म्हणजे तुम्ही रिलेटेड जर PNG यूज केला तर परफेक्ट लक्षात राहतं आणि चांगला पण व्हिडिओ येतो. अशा प्रकारे आपण ॲड केला. आता खाली तुम्ही इथे डमरूची पण PNG ॲड करू शकता, जी आपण मगाशी घेतली होती ती. इथे आपण करूया याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह, इरेज कलर आणि इथून बॅकग्राऊंडवर क्लिक केलं तर अशा प्रकारेचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो. पण आता इथे एवढं परफेक्ट होणार नाही, तुम्हाला फोटो रूममधून याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागेल. पण त्याऐवजी मी मला हे यूज करायचं, त्यामुळे हे आपण घेऊ शकतो. सेम जर तुम्हाला जर फोटो रूममधून बॅकग्राऊंड रिमूव्ह पिक्सेल लॅबमध्ये जर बॅकग्राऊंड रिमूव्ह नाही झालं तर तुम्हाला फोटो रूम ॲप्लिकेशन यूज करावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. ओके, अशा प्रकारे हे करायचं डन. इथून आता हे तुम्ही हळदी पण ॲड करू शकता. ओके, हे हळदी समारंभाच्या वरती इथे आपल्याला याला स्ट्रोक ॲड करायचं आहे, त्यामुळे याला थोडं आणखी जे काही हायलाईट होईल ती. ओके, हळदी समारंभ अशा प्रकारे झालं डन. आता याला करायचं इथून सेव्ह. आधी प्रोजेक्ट सेव्ह करा, PLP सेव्ह करायला विसरू नका, कारण कधी कधी चेंजेस येतात, काही काही मिस्टेक होत आहेत स्पेलिंगमध्ये. शेळके 3 स्पेलिंग मिस्टेक झाली काहीतरी, इट्स ओके, चालेल. एक्सपोर्ट इमेजवर करा. इथे तुम्ही अल्ट्रामध्ये सेव्ह करा परत आणि सेव्ह टू गॅलरी. ओके, डन. हळदीपर्यंत आपला व्हिडिओ डन झाला. आता इथून पुढे पण कंटिन्यू करायचा आहे. खूप मोठा व्हिडिओ होईल. आता बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, त्यामुळे आपण पूर्ण सविस्तरच गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे, तुम्ही बघू शकताच, कारण की खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की बऱ्याच जणांना कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप प्रॉब्लेम येतात आणि फॉन्ट कसं घ्यावं, कसं टेक्स्ट ॲड करावं हे समजत नाही, त्यामुळे आपण एवढा लॉंग व्हिडिओ आणला आहे. आता परत आपला शुभविवाह पेस्ट करायचा आहे. पण आपण शुभविवाहाच्या इथं आधी एक निमंत्रकचं आपण ॲड करून घेऊया. आपण जे काही आपलं MS कोड आहे ते ओपन करून घेऊया आणि ते निमंत्रक ॲड करू आणि विवाहस्थळ ॲड करू. नंतर आपण शुभविवाह लास्ट घेऊ, कारण तिन्हीचं जे पॅराग्राफ आहे ते आपल्याला सेंटरला ठेवायचं आहे, त्यामुळे आपण हे 3 गोष्टी आधी करून घेणार आहोत. विवाहस्थळ आपण केलं इथे टाईप, स्थळ एकत्र घेतलं नाव तरी पण चालेल. ओके, आणि त्याला केलं सेव्ह आणि इथे केलं आपण याला इम्पोर्ट याच्यावर टेक्स्टवर क्लिक केलं, याला केलं डिलीट आणि इथे केलं पेस्ट नाव. आता याला परत तिथे करायचं इंग्लिशमध्ये आणि इथे केलं विवाह, टाईप केला विवाहस्थळ. असं झाल्यानंतर इथे आपल्याला एक मंडपची PNG लागणार, त्यासाठी आपण आता गुगल ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. परत इथे सर्च करू आपण वेडिंग मंडप PNG, बघू काय रिझल्ट भेटतो. आपण जसं इथे आपलं तसं सर्च करायचं, असं काही नाही. तुम्ही प्रॉपर इंग्लिशमध्ये सर्च करू शकता. बघा, एकदम परफेक्टमध्ये रिझल्ट आलाय. जसं तुम्हाला इथे तसं सर्च करा, असं नाही की तुम्ही इंग्लिशमध्ये सर्च केला तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. थोडंफार तुम्हाला भेटूनच जाईल गोष्टी. ओके, अशा प्रकारे जे आहे तुम्ही डाउनलोड करू शकता. मला असं वाटतं मग आपण PNG ट्रीवरून एक डाउनलोड केलं होतं, त्यामुळे परत डाउनलोड होईल का माहिती नाही. मला असं वाटतं एकच डाउनलोड होतं एका दिवसामधून. एक वर्ष ट्राय करू आपण, होते का बघू.
नाहीतर मग आपल्याला दुसऱ्या वेबसाईटवरून डाउनलोड करावं लागेल. ओके, इथून करायचे डाउनलोड इमेज. ओके, 3 डाउनलोड करू शकतो, 3 डाउनलोड करू शकतो आपण एका दिवसामध्ये. आता परत आपल्याला पिक्सल लॅब ओपन करायचे डाउनलोड झाल्यानंतर. ओके, डाउनलोड आणि करून घ्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन. आता इथून पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलं, जी काही PNG ती आपली आली आहे. विवाह स्थळाच्या इथे आपण मंडप ॲड करणार, थोडं काहीतरी आपण नवीन करण्याचा प्रयत्न करू. ओके, आणि याला इथं करायचं सेव्ह. आता याला तुम्ही सर्कलमध्ये पण घेऊ शकता, जसं की आपण इथे शेप घेऊया, याला गोलमध्ये करायचं आहे कट. ओके, अशा प्रकारे. आणि जे काही मंडप आहे त्याला आपण टू फ्रंट करूया आणि त्याला पण आपण असं जर थोडंफार गोष्टी केला, याला पण जर क्रॉपमध्ये केलं अशा प्रकारे, अशा प्रकारे आपण थोड्याला सेट करूया. अशा तुम्ही जर थोडं असं काही केलं म्हणजे असं ह्याच्यामध्ये असतं कम्प्युटरमध्ये क्रिएट क्लिपिंग मास्क करू शकतो आपण तशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे. आणि जर मी याला केलं इथून मर्चमध्ये, ग्रुप जर याचा मर्च केला तर अशा प्रकारे मला ते एक भेटेल. ओके, अशा प्रकारे पण तुम्ही ॲड करू शकता, बॅकग्राऊंड कलर वगैरे चेंज करायचं करू शकता. ओके, आणि विवाह स्थळाचा जे ॲड्रेस आहे तो आपण आता कॉपी करून घेऊया. आणि आता विवाह स्थळाचा जे ॲड्रेस आहे तो मातोश्री कृषी पर्यटक. ओके, जे कॉपी केला आणि कॉपी केल्यानंतर परत इथे आपल्याला करायचं आहे पेस्ट. कॉपी पेस्टमध्ये खूप खूप वेळ म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यावर काही वाटणार नाही. सध्या मी तुम्हाला सांगत आहे सर्व गोष्टी, म्हणून मला बेसिकपासून सांगावं लागत आहे, त्यामुळे थोडा व्हिडिओ तो लॉंग होणारच आहे. बघा, आता जे मी ही इथे इम्पॉर्टंट आहे. आता जे मातोश्री पर्यटक आहे, ठीक आहे, अंबड जालना रोड, तालुका अंबड, जिल्हा जालना. आता जे इम्पॉर्टंट आहे ॲड्रेस, म्हणजे कोणता लॉन असेल किंवा कोणता स्थळ असेल तर ते वरती ठेवायचं आहे. बाकी खाली मग तुम्ही गावाचं नाव, तालुका अंबड, जिल्हा जे आहे ते पण खाली असं टाकू शकता, तालुका आणि जिल्हा. अशा प्रकारे आपण हे केलंय आणि तुम्ही डन केला. आता जे मातोश्री कृषी पर्यटक आहे हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. ओके, त्याला काय करायचं, याला थोडा वेगळा कलर द्यायचा, ज्यामुळे काय होणार की ते थोडं हायलाईट होईल. आता मी याला हायलाईट पण केलं आहे आणि सोबत याला जे आहे ते बोल्ड पण करणार आहे. ओके, तेवढं जे नाव आहे त्याला बोल्ड करणार, त्यामुळे काय होणार की जे काही व्हिडिओ बघतील त्यांना ॲड्रेस जो आहे तो लगेच हायलाईट होईल. ओके, अशा प्रकारे इथून. आणि इथे पण जर तुम्हाला सनईची हे ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, असं काही नाही की एका जागी केलं पाहिजे. अशा प्रकारे. आणि इथून पण तुम्ही सेव्ह प्रोजेक्ट इथं करायचं, शेळके 4 आणि इथून केलं क्लिक आणि इथून केलं एक्सपोर्ट इमेज आणि इथून केलं अल्ट्रा आणि सेव्ह टू गॅलरी. ओके, आता करायचं आपल्याला जे काही निमंत्रक आहे ते परत आपल्या एम एस कोडमध्ये यायचं आहे, इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर. आणि इथे टाईप करायचं आपल्याला आता निमंत्रक कॉपी आणि ते करायचं पिक्सल लॅबमध्ये परत पेस्ट. स्पेलिंग वगैरे चेक करून घ्या तुम्ही. आता मी तर व्हिडिओ बनवते त्यामुळे माझं बघितलं नाही मी एवढं प्रॉपर घरची इन्फॉर्मेशन, पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ करता तेव्हा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे इन्फॉर्मेशन व्यवस्थित देणं, कारण आहे तर तुम्हाला टेन्शन, परत जर चुकलं तर परत चेंजेस येतील, त्यामुळे फर्स्ट टाईममध्येच तुम्ही व्यवस्थित करून द्यायचा व्हिडिओ. ओके, निमंत्रकमध्ये इथे पण आपण हे ॲड करूया. इथे इम्पोर्टवर क्लिक करूया. जे काही हँडची पेंज घेतली होती मग अशी आपण ती ॲड करूया. बघू याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं का, तर नाहीतर आपल्याला फोटो रूम ॲप्लिकेशन यूज करावं लागेल. ओके, एवढ्या प्रकारे तर झालंय. आता आपण याला थोडं लहान करूया, कलरमध्ये क्लिक करून बघूया कसं येतं कलर तर. ओके, अशा प्रकारे हे डन झालंय. एवढं तर आपल्याला प्रॉपर चालतं, काय प्रॉब्लेम नाही आला. ओके, एवढं इथपर्यंत झाल्यानंतर याला थोडंसं मी बॅक करणार निमंत्रकच्या नावाखाली, म्हणजे हात जो दिसत आहे तो थोडं कव्हर झाला पाहिजे. ओके, अशा प्रकारे हे डन केलंय. इथून जे काही ते डिलीट करू आपण आणि निमंत्रकमध्ये जे काही निमंत्रक आहेत ते आपण इथे पेस्ट करून घेऊया. ओके, निमंत्रकमध्ये नावं होते ते कॉपी नाही केले का आपण? ओके, नाही केले, आय थिंक आपल्याला कॉपी करावं लागतील ते. ओके, निमंत्रकमध्ये आहे समस्त शेळके परिवार, हे आपण कॉपी नव्हतं केलं मगाशी, त्यामुळे आता पिक्सल लॅब परत ओपन करूया. इथे नोटमध्ये नाही ॲड केलं मी, ते चालले ते आपण करू समस्त शेळके परिवार. आता समस्त शेळके परिवार अशा टाईपमध्ये घेऊ, म्हणजे जास्त आपल्याला बोल्ड करता येईल. याची साईज वाढवायची अशा प्रकारे. आणि जे काही लाईन स्पेसिंग आहे तो थोडा कमी करायचा आहे, कारण खूप मोकळं झालं ते. अशा प्रकारे तुम्ही डन करायचं आणि याचा कलर जो आहे तो ठेवायचा व्हाईटमध्ये. ओके, आता हे झालं निमंत्रक. आता याला परत करायचं सेव्ह प्रोजेक्ट शेळके 5 आणि ते ओके. आणि आता बघा अशा प्रकारे कधी कधी तुमचा प्रोजेक्ट खराब होतो, काय करायचं, परत इथे रिकव्हरवर करायचं क्लिक आणि जे काही रिसेंटली आहे त्यावर क्लिक करायचं. बघा अशा प्रकारे थोडंसं आपल्याला फक्त जे काही निमंत्रक नाव आहे ते आपला प्रोजेक्ट जाईल. ओके, आणि इथून तुम्हाला समस्त शेळके परिवार आणि याला थोडंसं मोठं करायचं असं साईजमध्ये आणि याला करायचं लाईन स्पेसिंग
आणि याला करायचं आहे व्हाईट कलर आणि करायचं आहे सेव्ह. तर बघा अशा प्रकारे. आता हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो, तो प्रोजेक्ट आता खराब जो झाला होता तो वाला, त्यामुळे त्यावर लक्ष द्यायचं. अशा प्रकारे थोडं खाली करू, कारण की निमंत्रक आणि हळद विवाहस्थळ आणि हळद समारंभ सेंटरला होता, थोडं वरच्या साईडला गेल्यामुळं. कारण की निमंत्रक हे 4 अक्षरी नाव आहे, विवाहस्थळ आणि हळदी समारंभ थोडं लॉंग होते. तर परफेक्टमध्ये हे झालंय सेव्ह. आता याला सेव्ह करायचं आपल्याला. शेलके 5 होतं की 6 होतं, ठीक आहे 6 करू आपण. आणि एक्सपोर्ट करून इथे करायचं अल्ट्रा आणि सेव्ह टू केलेले. आता आपलं एकच राहिलंय, यांचा शुभविवाह सोहळा. तर याला करा डिलीट, इथून याला पण डिलीट करा. याला थोडं बोल्ड केलं आपण, ते बोल्ड पण काढून टाकायचं आपल्याला. आता इथे टाईप करायचं आपलं यांचा शुभविवाह सोहळा. आता कसं टाईप करायचं ते पण बघा, कारण की बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आपण स्वतःहून कसं क्रिएट करायचं यांचा शुभविवाह सोहळा. हे कॅलिग्राफी आपण यूज करू शकतो रेडीमेड, पण स्वतः कसं क्रिएट करायचं हे पण सांगतेच मी. ओके, इथे घेतलं आपण याला, ओके. आणि आता इथे क्लिक करायचं, निमंत्रकवर क्लिक करायचं. आता इथे टाईप करायचं यांचा, ओके. यांचा केल्यानंतर याला करायचे ते डॉट आणि याला करायचं सेट. याला आपण खाली राहू देऊ. यांचं इथे सेट झाल्यानंतर आता याला करायचं कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर इथे टाईप करायचं यांचा शुभविवाह सोहळा. आणि याला थोडी साईज याची लहान करू आपण आधी, आणि याला करायचं असं, ओके. आणि याला पण इथं स्पेस ॲड करायचं, इथं पण स्पेस ॲड करायचा. विवाहाचे इथे एक आपल्याला काना ॲड करावं लागेल आईच्या आधी. इथं आपल्याला ए टाईप करावं लागेल कानासाठी, ओके. असे या प्रकारे यांचा शुभविवाह सोहळा आहे, जे पण आपण टाईप केलं. आता जर याच्यामध्ये तुम्हाला कॅलिग्राफी करायची असेल तर तुम्ही नक्कीच युनिकोड पॅडचा वापर जे आहे ते करू शकता. युनिकोड पॅडचा आपण युनिकोड पॅड ॲप्लिकेशन ओपन करून घेऊ. आपण सर्व बघणार आहे, त्यामुळे आपण काही ठेवायचंच नाही की नंतर बघू. आता युनिकोड पॅड ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे युनिकोड पॅड ॲप्लिकेशन ओपन केला. आता इथे आपण पेस्ट करून घेऊ आपलं जे टाईप केलं तर आपण आता यांचा शुभविवाह सोहळा. आणि इथून जे फॉन्ट आहे तो घ्यायचा आपल्याला. इन्फिनिटी 23 ऑलरेडी ॲड केलं मी, तो एकच फॉन्ट याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला इथे जे काही कॅलिग्राफी वगैरे जर तुम्हाला करायची असेल तुम्ही करू शकता. जसं इथे ए आपण टाईप ऑलरेडी इथून काना वगैरे ॲड करू शकतो. आपण काना ॲड करून नंतर मग प्रॉपर गोष्टी बघू. ओके, ते आपण करून घेतलं शुभविवाह तिथे काना ॲड. आता जे शू आहे ते तुम्ही कट करू शकता इथून, आणि जर मोठ्या प्रकारे घेऊ शकता इथून आणखी. कंटिन्युअस मला असं वाटते 1 तासाच्या वर झालंय सध्या रेकॉर्डिंग करत आहे, त्यामुळे माझी पण मेहनत लक्षात घ्या सर्वांनी. जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुमच्या एडिटर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मदत होईल. ओके, हा घेतला आपण एक, पण याच्यामध्ये जो उकार आहे तो दिसणार नाही, त्यामुळे आपण ओके याच्यामध्ये पण नाही दिसणार. बघू शकता, जे कोणतं चांगलं वाटेल ते ॲड करायचं आपल्याला. पण आपण जर हे शुभविवाह नाव जे मोठं घ्यायचं तर कानात उकार दिसणार आहे, पण एवढं प्रॉपर आहे, काय सफिशियंट आहे, एवढं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि 16च्या वरचं जी मात्रा आहे ती आपल्याला मोठी घ्यायची. ओके, तर बघा जी चांगली वाटेल ती ॲड करा. जे तुम्ही ॲप्लिकेशन यूज करू शकता. आता बरेच जण म्हणतील हे ॲप्लिकेशन घ्यायचं यूज काय, हे आपल्या ग्राफिक डिझाईनच्या क्लासमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे मी म्हणते की आपला ग्राफिक डिझाईनचा आधी क्लास बघा, तेव्हाच तुम्हाला या सर्व गोष्टी सविस्तर समजतील आणि खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नक्कीच बघायचं. हे दुसऱ्यावाली मात्रा आहे, ही पहिलीवाली. ओके, तर आता इथून आपण ही मोठीवाली घेतली आणि इथून करायचं कॉपी, आणि आता करायचं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन. इथं आलोय. आता याला केलंय पेस्ट. स्टार्टिंगला थोडा स्पेस ॲड करायचं आहे. आता बघा अशा प्रकारे जे यांचा शुभविवाह नाव आहे 16 आहे ते आपण अशा प्रकारे ॲड केला. तर जे यांचं आहे ते थोडं लहान करायचं आहे. याला करायचं प्रॉपर असं सेट. इथे तुम्ही खालच्या साईडला केलं तरी चालेल. आता मी सांगते त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला. आता जे 16 आहे त्याला करायचं तुम्हाला कट. ओके, बघा अशा प्रकारे कट करून घ्या याला. आणि जे शुभविवाह आहे ते प्रॉपर असं मोठ्या साईजमध्ये घ्या. ओके, यांचं. आणि परत त्याला करा कॉपी केल्यानंतर याला डिलीट करा आणि ते स्पेस टाकून याला करा पेस्ट 16ला. ओके, अशा प्रकारे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून जे काही यांचं शुभविवाह नाव आहे, यांचा शुभविवाह सोहळा, ते तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. थोडं तुम्हाला गोष्टी मॅनेज करावं लागतील, बाकी मग परफेक्टमध्ये. इथे पण तुम्ही सेट करू शकता अशा प्रकारे. तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं तुम्ही डन करू शकता. पण इथे थोडं मला मात्रा जे आहे, जे काही उकार आहे इथे शुभविवाहाचा, ते थोडं मला असं वाटतं की दिसत नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. असा म्हणजे तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. स्टार्टिंगला जे कॅलिग्राफी सारखं घेतलं आपण ते. ओके, अशा प्रकारे जसं तुम्हाला चांगलं वाटेल तसं अलाइनमेंट तुम्ही ठेवू शकता.
किंवा मला असं नाही ठेवायचं, मी 2 याच्यामध्येच घेणार आहे, त्यामुळे आपण ट्राय करून बघितलं ते, पण तेवढं काही परफेक्टली वाटलं नाही मला. इथून बॅक करू परत. ओके, अशा प्रकारे आपण ठेवू शकतो. हे यांचा शुभविवाह सोहळा बघा, अशा प्रकारे पण तुम्ही सेट करू शकता. हे याला खाली केलं थोडं आणि थोडंसं इथून नाही, पण आपल्याला जसं ते चांगलं वाटतं तसंच ठेवू आपण स्टार्टिंगचंच. जर कॅलिग्राफी यूज करायची तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता. ओके, तर जे 16 आहे ते आपण जर नॉर्मल फॉन्ट ठेवला तर मग एवढा प्रॉब्लेम येणार नाही. जसं की मी सांगते, इथून जर हे कट केलं आपण आणि फक्त यांचं जे आहे ते नॉर्मलमध्ये ठेवू, शुभविवाह पण आपण कॅलिग्राफीमध्ये ठेवूया आणि जे 16 आहे ते आधीचं घेऊया. म्हणजे जसं की आपण हे घेतलं ना यांचा, तसं आपण नॉर्मलमध्ये जर घेतलं, जसं आधीचं जे आपण 16 नाव घेतलं होतं ते बघा, ते आपण डायरेक्ट केलं विदाऊट कॅलिग्राफी तर ते अशा प्रकारे नॉर्मलमध्ये येईल. त्यामुळे तुम्ही हे पण यूज करू शकता. ठीक आहे, जसं तुम्हाला चांगलं वाटेल तसं तुम्ही यूज करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण मी यांचा शुभविवाह आणि 16 जे आहे ते नॉर्मलमध्येच ठेवते, कारण की ते खूप ओव्हर वाटत आहे, म्हणजे चांगलं नाही वाटत आहे ते. त्यामुळे अशा प्रकारेच राहू दे. सिम्पलमध्ये पण छान वाटतं. ओके, असं नाही की कॅलिग्राफी करणं कंपल्सरी आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल करायचं तर करू शकता, असं काही नाही. नवीन गोष्टी ट्राय करा. अशा प्रकारे आपण याला केलंय सेट, यांचा शुभविवाह. ओके, यांचा शुभविवाहाचे जे असं ठेवलं आपण. आता त्यांची जी तारीख वगैरे शुभविवाहाची ते आपल्याला पेस्ट करायची इथे. आता आपण परत नोट ओपन करून घेऊया आणि ते टाईप करून घ्यायचं आपल्याला. या शुभमुहूर्तावर करण्याची उचली, इथून करायचं कॉपी आणि इथे करायचे पेस्ट आणि इथे याला करायचे डन. अशा प्रकारे घेतले जे दिनांक आहे ती. आता याच्यामध्ये बघा, एक तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी टाळू शकता लिहायच्या. ते बघा, आता इथे जर त्याने टाकलंय दिनांक, मंगळवार दिनांक, तुम्ही दिनांकाच्या जागी फक्त दी घ्यायचा आहे. ओके, सायंकाळी सायं घेतलं तरी पण चालेल, सायंकाळी नाही घेतलं तरी चालेल. या शुभ मुहूर्तावर करण्याची योजली आहे. अशा प्रकारे सेट करायचं आपल्याला हे. आणि आता इथे खाली पण आपल्याला कपलचा फोटो लागेल. आता जी PNG आपण ऍड केली ती मगाशी ती डिलीट झाली, आपण परत एक PNG ऍड करून घेऊ ती वालीच. अशा प्रकारे ही PNG घेतली, इथे केलं याला सेट. अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलंय आणि याचे जे काही कलर कॉम्बिनेशन होतं ते आपण अशा प्रकारे ठेवलंय. आता याच्यामध्ये यांच्या शुभविवाहात तुम्ही काय काय गोष्टी ऍड करू शकता. वरच्या साईडला जर तुम्हाला काही हाताची वगैरे PNG ऍड, म्हणजे कपलचे जे हँड असेल ते तुम्हाला ऍड करायचं ते करू शकता, किंवा जर डमरू वगैरे असेल ते ऍड करू शकता, किंवा अशा प्रकारचे हे ऍड केलं तरी पण चालेल. तुम्ही इरेज कलर आणि सेट करून याला थोडंसं आपल्याला स्ट्रोक ऍड करायचं आहे. इथे व्हाईट स्ट्रोक आपल्याला ऍड करावं लागेल अशा प्रकारे, आणि याला डन करायचंय. तर बघा, अशा प्रकारे आपण याला सेट करू शकतो. थोडं स्ट्रोक कमी करायचा. आता याला जर तुम्हाला फ्लिप करायचं, फ्लिप पण करू शकता. क्रॉपवर क्लिक करायचं आणि फ्लिप करायचं, ज्यामुळे ते असं फ्लिप होऊन जाईल. ओके, डन. आता एवढी गोष्ट झाली आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेलच तुम्हाला, असलं तर मग विचारू शकता. आणि व्हिडिओच्या लास्टला मी सांगणार आहे की उद्या आपला व्हिडिओचा लास्ट पार्ट येणार आहे, त्यामध्ये काय असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बघून घ्या. आता आपण झालं आपलं पूर्ण फायनल जे काही PNG आपले ते क्रिएट झाले. आता इथे टाईप करू आपण शेळके 7. ओके, आणि याला करायचं एक्सपोर्ट इमेज. आता आपलं ॲप्लिकेशन चालणार आहे. कोणत्या ॲप्लिकेशन व्हिडिओ बनवायचा, तर आपण काइनमास्टर बनवू शकतो, फिल्मोरा बनवू शकतो. तुम्हाला जे कोणतं चांगलं वाटेल ते बनवू आपण, काही प्रॉब्लेम नाही असा. पण ठीक आहे, फिल्मोरा सगळ्यांना डिफिकल्ट वाटते, आपण फिल्मोरामध्ये ट्राय करू. तर फिल्मोरा ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेऊया. आता त्या प्रकारे जे काही फिल्मोरा ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घेतलंय. ते अपडेटचं ऑप्शन आहे ते बॅक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही फोनचा डाटा चालू ठेवला तर तुमचं ऑटोमॅटिक बॅक होऊन जाईल ॲप्लिकेशन, त्यामुळे तुम्हाला डाटा चालू ठेवायचा नाही स्टार्टिंगला. आता इमेज टू व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. इथून इथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. इथून बॅक करू आपण परत. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि जे काही बॅकग्राऊंड होतं आपलं ते ऍड करून घेऊ शकता, किंवा डायरेक्ट लेअर ऍड केला तरी पण चालेल. जसं मी ही लेअर सिलेक्ट करते 1 नंबरला, त्यानंतर मुलीच्या नावाची, नंतर मुलाच्या नावाची, हळदी समारंभ, शुभविवाह, विवाहस्थळ आणि निमंत्रक, हे तुम्हाला सिक्वेन्स जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता आपल्याला इथे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी चालणार, आपले इफेक्ट वगैरे कसे ऍड करायचे सर्व बघणार आहोत आपण, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याआधी तुम्हाला ज्या काही गोष्टी त्या 5-5 सेकंदपर्यंत सरकवायच्या आहे. तुम्ही स्टार्टिंगचा इंट्रो लहान ठेवला तरी चालेल. आता आपण इथे 3 पासून स्टार्ट केलं, म्हणजे आपल्याला 8 पर्यंत निदान व्हिडिओ घ्यायचा आहे. ओके, इथपर्यंत घेतलं मुलीचं, त्यानंतर 8 आणि 5 13 पर्यंत हा व्हिडिओ घ्यायची. दुसरी लाईट 13 पासून मग परत आपल्याला इथून 18 पर्यंत घ्यायचंय. 18 तुम्ही लहान ठेवली तरी चालेल, मग तो शुभविवाह जे थोडा मोठा ठेवा.
इथपर्यंत आपण ठेवलंय. आपण कुठून स्टार्ट करतो? 18 आणि इथे ठेवलं आपण 22 पर्यंत ठेवलं तरी चालेल. आणि इथून 22 ते 24, 25 आणि ही 30 एकदम परफेक्टमध्ये आपण जे काही गोष्टी त्या केल्या आहेत. ओके. आता याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल कुठे थोडं काही हे झालं असेल, म्हणजे खालीवरी झाले असेल नावं, तर तुम्ही झूम पण करू शकता. त्याचा हा बेनिफिट आहे. आपण जरी सेमच बॅकग्राऊंड घेतलं तर आपण ह्या गोष्टी करू शकतो. जर तुम्ही PNG जरी PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलं तर परफेक्ट राहील PNG मध्ये पण ठीक आहे. आता झालंय ते आपल्याकडून. ओके. पण आता आपण फ्रेम रेट वगैरे जे काही ते सर्व गोष्टी बघणार आहोत. काय प्रॉब्लेम नाही. ओके. आता आपलं इफेक्ट चालू करा. डाटा, आता फोनचा डाटा चालू करून घ्या. ॲड म्युझिकवर क्लिक करून तुम्ही गाणं ॲड करू शकता. इथे इफेक्टवर क्लिक करता. त्या इफेक्टमध्ये भरपूर सारे इफेक्ट आहे. तुम्हाला जो कोणता चांगला वाटेल तो तुम्ही ॲड करू शकता. जसं मी ते फास्ट झूमवर क्लिक केलं तर बघू शकता अशा प्रकारे तो इफेक्ट येईल. ओके. भरपूर सारे इफेक्ट आहे याच्यामध्ये. जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आपण जास्त यूज करत असतो वेडिंगमध्ये. बघू यामध्ये कोणते चांगले आहेत तर. बघा हा पण इफेक्ट आहे. बघू आपण इफेक्ट आधी बघून घेऊ कोणते कोणते आहेत तर. फ्लॅश आहे, शेकचा आहे, सिनेमॅटिक, बेसिक, ग्लिच. आपण स्टार्टिंगचे जे इफेक्ट आहे तेच घेऊ. प्रोमध्ये आपण बघूया कोणते इफेक्ट आहे आणि ते घेऊन घेऊया झूममध्ये. तर बघा हे जे इफेक्ट आहे ते आपण याच्यामधलं जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटते ते ॲड करू शकता तुम्ही. जसे इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जर आलो आपण तर इथे भरपूर सारे ऑप्शन आहे. याच्यामध्ये जर आपण स्टार्टिंगला घेतलं स्पिन ओपन म्हणून तर अशा प्रकारे जो काही तो व्हिडिओ ओपन होऊन जाईल. पण तो स्टार्टिंगला आपल्याला ब्लॅक इफेक्ट येईल. त्यामुळे जर तुम्ही बॅकग्राऊंडला जर कोणतं हे ॲड केलं, एखादं बॅकग्राऊंड ॲड केलं, तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही म्हणा. किंवा काइन मास्टर जरी ॲप्लिकेशन यूज केलं तरी पण चालेल. आपल्या स्टार्टिंगला थोडं इंट्रोसाठी हे लागलं. ओके. हे परफेक्ट आहे. बघू शकता अशा प्रकारे येईल तो इफेक्ट. आणि थोडंसं आपण स्टार्टिंगला इथपर्यंतच घेऊया जेणेकरून बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. तर आपली जी स्पीड स्लो झाली, फास्ट झाली आहे. याच्यामध्ये जर ऑब्जेक्टमध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत का ॲड करण्यासारख्या तर आपण थोडी ही लेंथ कमी जास्त नाही करू शकत असं मला वाटतं. म्हणजे स्पीड कमी जास्त नाही करू शकत बहुतेक याच्यामध्ये. अशा प्रकारे हा पण चांगला आहे म्हणा. ओके. हा बेटर वाटतोय. याच्यापेक्षा हा बेटर घेतला फास्ट झूमचा. अशा प्रकारे बघा हा येईल. हां परफेक्ट आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. त्यानंतर आपण इथे जे काही मुलीचा फोटो आहे तो ॲड करू. आता इथे PIPवर क्लिक करायचं आहे, फोटोवर क्लिक करायचं आहे आणि जे काही फोटोची PNG होती आपली तो ॲड करायची अशा प्रकारे. आणि इथून फोटोची मुलाचे फोटो ॲड झाला आहे. बॅक करू आपण याला. ॲडवर क्लिक करायचं आणि इथून मुलीचे फोटो ॲड करायचं. ओके. अशा प्रकारे केल्यानंतर याला बरोबर इथे आणायचं थोडं स्टार्टिंगला आणि अशा प्रकारे मुलीचा फोटो आपण ॲड करायचा आहे. याला झूम करायचं आहे. ओके. अशा प्रकारे याला सेट करायचं आहे. आणि याला ॲनिमेशन लावण्यासाठी पण तुम्ही इथून गोष्टी यूज करू शकता. जसं इनमध्ये बघू शकता तुम्ही भरपूर सारे ऑप्शन आहेत तुम्हाला. इथून तर बॅक केला आपण इथं फोटोवर आपण क्लिक करूया परत PIPवर आणि ॲनिमेशनवर क्लिक करू. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर इथे भरपूर सारे ऑप्शन भेटतात. जसं इंटरनेट कनेक्शन असतं त्यानुसार गोष्टी दिसतात आपल्याला. ओके. दोन्ही पण आहेत, मुलीची पण आहे. ओके चालेल. मुलीचीच आपल्याला रिप्लेस करावं लागेल. आहे मुलीची पण तयार केलेली. त्यामुळे आपण इथं खाली स्लाईड केलं, रिप्लेस ऑप्शनवर क्लिक केलं, इथे फोटोजवर क्लिक केलं आणि जे नाव आहे ते ॲड केलं मुलीचं. बघा अशा प्रकारे. कारण की तिथे आपण मोरपंख मला असं वाटलं मुलीच्या याला केलं नाही आपण. अशा प्रकारे हा इफेक्ट आला. त्यानंतर इथे परत आपल्याला आपल्याला आधी PIPवर क्लिक करावं लागेल. ॲड फोटोवर क्लिक करावं लागेल. फोटोवर क्लिक करून जे काही मुलाचा फोटो आहे तो ॲड करावा लागेल. इथून डन करावं लागेल आणि याला इथून सेट करायचं अशा प्रकारे. ओके. अशा प्रकारे सेट केल्यानंतर आता याला ॲनिमेशनवर क्लिक करायचं. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर जो काही इफेक्ट होता मगाचा तो आपल्याला इथं ॲड करायचा अशा प्रकारे. ओके. आणि याला प्रॉपर असं सेट करायचं आहे. बघा अशा प्रकारे. थोडं इथं ना टोपीवर जे कलर आला आहे ते आपल्याला थोडा व्हाईट करायचं कारण तो ब्लॅक इफेक्ट येतो त्यामुळे ते आपण जर एक्सपोजरवर क्लिक केलं थोडंसं वाढवलं तर थोडं ब्राईटनेस येईल. ओके. अशा प्रकारे. आणि हायलाईटवर पण थोडं वाढवलं तर जे टोपीचा कलर आहे बघा ब्लॅकमध्ये थोडा व्हाईट होत जाईल. अशा प्रकारे आपण हायलाईट मॅनेज करून घेऊ थोडंफार. ओके. आणि इथून डन करूया.
तर जर फोटो थोडा लॉंग घ्यायचा असेल तर घेऊ शकता अशा प्रकारे. आणि याला पण सेम हा जो इफेक्ट आहे तोच आपण इथून डुप्लिकेट करणार आहे आणि डुप्लिकेट करून आपल्याला हा पण फोटो इथे फोटोच्या तिथे ॲड करायचा इफेक्ट, जसं आपण इथे स्टार्टिंगला ॲड केला बघा हे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला इथे पण हा फोटोच्या तिथे इफेक्ट ॲड करायचा. तर इथे पण प्ले करून बघू शकता अशा प्रकारे हा फोटो दिसणार आहे. आणि फोटोला पण आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे, जसं आपण इथे इन ॲनिमेशनवरून हा इफेक्ट ॲड केला आहे, पण तो दिसला नाही आहे इफेक्ट. त्याला काय करायचं, थोडंसं असं जसं इथे बघू शकता इथून हा फोटो दिसतोय, तसंच आपल्याला इथे थोडासा फोटो आहे जो तो दूर घ्यावा लागेल, म्हणजे स्टार्टिंगलाच नाही ॲड करायचं. जसं इफेक्ट आहे इथे आपण PIP वर क्लिक करू आणि याला थोडंसं या साईडला स्लाईड करू. तर बघू शकता अशा प्रकारे जो काही फोटो तो पण आपल्याला परफेक्टली दिसेल. ओके, अशा प्रकारे हा जो आपला 3 नंबरचा इफेक्ट आहे तो पण झालाय डन. फोटो प्रॉपर सेट करून घेतो मी लास्टपर्यंत. ओके, आता आपल्याला इथे करायचं हळदी समारंभाला. तर यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली इथे जर तुम्हाला ॲनिमेशन लावायचं असेल ते पण लावू शकता. कसं ते दाखवतेस तुम्हाला हे बघा. अशा प्रकारे जर तुम्हाला ॲनिमेशन लावायचं असेल काही तुम्ही लावू शकता. हळदी समारंभाचं याला थोडं आपल्याला झूम करावं लागेल, कारण की वरच्या साईडला टेक्स्ट गेले थोडे, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर हे काम करावं लागते बघून. पिक्सल लॅबमध्ये माझ्याकडून चूक झाली ही, वरच्या साईडला घेतले थोडे टेक्स्ट. तुम्ही PNG फॉर्मॅट सेव्ह केलं तर बेटर राहील. जसं मी ते फॉर्मॅट एकदा बघून घेते कोणत्या साईजमध्ये येतं. ओके, 9x16चाच फॉर्मॅट आहे, पण जे मी हळदी समारंभ वगैरे केले ते थोडं वरच्या साईडला गेले, त्यामुळे तो प्रॉब्लेम आला आहे तसा. तिथून थोडंसं आपण याला असं या प्रकारे सेट करूया. त्यानंतर इथे पण तुम्ही इन ॲनिमेशनमध्ये इथे ॲनिमेशनमध्ये जाऊ शकता. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर जे कोणता इफेक्ट आवडेल तुम्हाला ते तुम्ही इथून ॲड करू शकता. जसं या प्रकारे पण आहे यांचा शुभविवाह. ओके, यांचा शुभविवाह इथं घेतला आपण. आता त्याला काय करायचं, इथे आल्यानंतर PIP सेक्शनवर क्लिक करायचं. PIP वर क्लिक करून जे काही फोटो आहे आपला ॲडवर क्लिक करून इथे फोटोवर क्लिक करायचं आहे आणि जो काही कपल फोटो आहे तो ॲड करायचा आहे आणि प्रॉपर याला असं अशा प्रकारे सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर इथे परत ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथे परत तुम्हाला एक हा ऑप्शन भेटतो, तो क्लिक करायचा आहे आणि याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे व्हिडिओ, म्हणजे काही लेअर आहे त्याच्या. ओके, इथपर्यंत सेट झालं. परत विवाह स्थळवर यायचं आहे. इथे परत तुम्हाला इथे तुम्हाला ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. कुठे गेला ॲनिमेशनचा ऑप्शन कंटिन्यू खूप वेळचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तर एनर्जी. ओके, अशा प्रकारे हा पण ऑप्शन आहे. तुम्ही हा पण बेटर आहे, पण चालेल. आपण जो हळदीला यूज केला तोच करूया, पण तो परफेक्ट वाटत आहे. ठीक आहे, हा पण चालेल. आणि सोबत मग निमंत्रकला पण तो चालेल. जास्त काही असे सेपरेट ॲनिमेशन नका करू, जास्त 2-3 असले तरी पण चालले व्हिडिओमध्ये, म्हणजे एकदमच नको, कारण ते पण चांगलं नाही वाटत. ओके, कुठं होतं आपलं ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर परत इथे आपल्याला सेम जो काही तो आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. आता हे झालं आपलं ओव्हरऑल जे काही ॲपमध्ये होते ते सर्व गोष्टी आपण बघितल्या ह्या. आता आपण बघणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी ॲड करायच्या. जसं की मी आता इथे ॲडवर क्लिक करून काही व्हिडिओ ॲड करून घेते. बघा, हे आपलं जे फोल्डर होतं आधीचं आपण इफेक्टचं म्हणून जे टाकलं होतं ते, आणि याला असं या साईडला हे करणार आणि याचं जे काही व्हॉल्यूम आहे ते 0 करणार. बघू शकता अशा प्रकारे ते म्यूट केलं याला. आणि याचा ब्लेंडिंग मोड जे आहे ते इथे ब्लेंडवर क्लिक करून ते ब्लेंडचं ऑप्शन आहे का बघा. ओके, मास्किंग ऑपेसिटी आहे. ओके, ब्लेंडिंगचा ऑप्शन आहे याच्यामध्ये, ते इथून तुम्ही स्क्रीन करू शकता ह्या गोष्टी, आणि इथून थोडे स्क्रीन केल्यानंतर याला परफेक्टली असं मॅनेज करू शकता. जसं इथे बघा अशा प्रकारे हे इफेक्ट होऊन जाईल. ओके, इथून आल्यानंतर याला इथून करायचे कट. हा जर तुम्हाला इफेक्ट इकडे पाहिजे असेल तर ॲड करू शकता किंवा दुसरा पण ॲड करू शकता. बघा याच्यामध्ये मी जो हा दुसरा इफेक्ट आहे तो ॲड करू शकते. हा घेऊया. तर हा जर घेतला मी आणि इथे जर हे केलं वरच्या साईडला आणि याला इथे प्रॉपर असं सेट केलं आणि याला इथे केलं ब्लेंडिंगमध्ये स्क्रीन, आणि याचा आवाज जो आहे तो केला म्यूट. तर बघू शकता अशा प्रकारे दुसरा पण इफेक्ट आपला तयार झाला आहे. आता याला इथे केलं, इथे थोडंसं आपल्याला समोर येऊन हा अप्लाय करावं लागेल, कारण की आधी इफेक्ट येतो त्यामुळे. ओके, तर बघा अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे. एवढं झाल्यानंतर आता याला काय करायचं, इथून कट करायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. तर याची करायची डुप्लिकेट लेअर ही घ्यायची इकडे मुलाच्या नावासमोर पण, आणि याला पण करायचे डुप्लिकेट करायचं. याला घ्यायचे आपल्या शुभविवाह तिथे शुभविवाह, कारण की हळदी समारंभ, निमंत्रक आणि विवाह स्थळाची आपण ते फ्लावरचं ॲड करू स्टार्टिंगचं. ओके, इथे घेतलं आपण हे गोष्ट ॲड, इथे डन झालं. आता जे काही ते हळदीची आपण घेतलं याला थोडंसं आपण जवळ करूया, ज्यामुळे आपल्याला लवकर ॲड करता येईल इफेक्ट.
ओके. आणि याची जी स्टार्टिंगची त्याला पण करायचं आपल्याला डुप्लिकेट केल्यानंतर आता परत याला इकडे करायचे स्लाईड, इथे करायचे हळदचे, तिथे ऍड करायचं याला, याची करायची डुप्लिकेट केल्यानंतर आता याला घ्यायचे इथे विवाहस्थळाच्या तिथे विवाहस्थळाच्या इथे घेऊया आपण याला. विवाहस्थळाच्या इथे घेतल्यानंतर तुम्ही याला जर लॉंग केलं तरी पण चालून जाईल, कारण की एवढी मोठी आहे ही. आता बघू शकता ओव्हरऑल व्हिडिओ कसा झालाय. आता व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी एवढी मेहनत घेतली आहे व्हिडिओ मागे, तर नक्कीच तुम्हाला कमेंट भरभरून करायचे, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे व्हिडिओला कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आहे. व्हिडिओ चांगला वाटला तरी सांगा, किंवा जर तुम्हाला वाटत असेल काही गोष्टी राहिल्या माझ्याकडून त्या पण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आता याला इफेक्ट कसं द्यायचं ते बघूया, आणि व्हिडिओ आपण सेव्ह कसा करायचा ते पण बघून घेऊया. तर आपला पूर्ण व्हिडिओ तयार आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं, इथं यायचं आहे, इथं ॲडजस्टमेंटवर क्लिक करायचं आहे. ॲडजस्टमेंटवर आल्यानंतर थोडं इथून आपल्याला जे काही एक्सपोजर आहे ते थोडं वाढवायचं आहे, 4-5 सेकंदपर्यंत. ओके, इथपर्यंत 5पर्यंत वाढवून घेऊया, ते 5-7पर्यंत. त्यानंतर आपल्याला व्हायब्रन्स जो आहे ते वाढवायचं आहे. व्हायब्रन्स वाढवल्यानंतर जे काही हायलाईट आहे थोडं वाढवा, ब्राईटनेस थोडंसं मॅनेज करा. ओके. आणि त्यानंतर जे सिच्युएशन आहे ते आपल्याला थोडं वाढवावं लागेल इफेक्ट येण्यामुळे. आणि एवढं जे प्रॉपर आहे ते आपल्याला लास्टपर्यंत स्लाईड करायचं आहे. आता इथे बघू शकता एवढं आपण स्लाईड केलायचं, इथे डन करायचं आहे. आणि बघू शकता आता आपला व्हिडिओ कसा झाला आहे त्यानंतर इफेक्ट ॲड केल्यावर. इथे थोडंसं फेस बघू शकता तुम्ही, जास्तच ब्राईट झालं आहे. त्यामुळे इथून आपण ॲडजस्टमेंट जे आहे ते थोडी कमी करणार, जे एक्सपोजर आहे ते. तर बघा इथे एक्सपोजर जे आहे ते थोडं कमी करू आपण इथून, आणि एकदम प्रॉपर एकदम सेट करूया. अशा प्रकारे व्हिडिओ तयार झाला. आता सेव्ह करण्यासाठी इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं, पण त्याआधी इन्स्टा पेजला फॉलो करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगायचे. ते एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, आणि 4K मध्ये तुम्ही सुद्धा इथून एक्सपोर्ट व्हिडिओ करू शकता. लोगो ॲड करा आणि डायरेक्ट व्हिडिओ सेव्ह करून घ्या. तर नक्की कमेंट करा, भरभरून कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. आणि मलाही समजलं पाहिजे की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली आहे का. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ज्यांनी त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमधून शिकायला भेटल्या असतील अशी मी अपेक्षा करते. आणि भरपूर गोष्टी शिकायलाही मिळाल्या असतील, नक्कीच मिळाल्या असतील, कारण की जे नवीन डिझायनर आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. त्या मी पूर्ण माझ्याकडून माझ्या परीने प्रयत्न केला कव्हर करण्याचा. तर नक्कीच हा व्हिडिओ तर खूप चांगला झाला, खूप मोठा पण झाला, पण खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होता. तर भेटू अशाच आपल्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. पण त्याआधी एक सांगते की जर उद्याचा आपला जो क्लास आहे तो लास्ट येणार आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंट्समध्ये विचारल्यानंतर उद्या आपले जे काही व्हिडिओ येणार ते व्हिडिओचा लास्ट पार्ट आहे, त्यामध्ये मी जेवढे पण कमेंट्स आहेत त्या कमेंट्स घेणार आहे. म्हणजे ज्यांनी कमेंट्स केल्या काय काय प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम्स उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे आपला ग्राफिक्सचा क्लास झाला, त्याचा आपण जे काही लास्ट होता त्यामध्ये आपण बेसिक क्वेश्चनचे आन्सर केले. आता जे व्हिडिओचा क्लास आहे त्यामध्ये जे लास्टला जे क्वेश्चन असेल सर्वांचे व्हिडिओच्या क्लासबद्दल ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला क्लासमध्ये समजत असतील पण काही शिकायचं असेल किंवा काही गोष्टी समजल्या नसेल त्या कमेंटमध्ये विचारू शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे कमेंट्स जे आहेत ते मी दाखवणार तर नाहीये, भले जर कोणाला काही प्रॉब्लेम आपण दाखवू काही प्रॉब्लेम नाही, पण मी शक्यतो फक्त मी लिहून घेईल आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल, कमेंट्स नाही दाखवणार मी. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओच्या क्लासच्या डे लास्टमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.